नमस्कार सर्व मित्रांनो. आज मी कीड सर्वेक्षण आणि रसायन विरहित एकात्मिक कीड व्यवस्थापन या विषयावर आपल्यासोबत हितगुज करणार आहे. त्या अनुषंगानं आता किती शेतकरी इथं जोडलेले आहेत ते मला पाहणं थोडं अवघड आहे इथे. तरी पण या मीन वेळेमध्ये मी माझा जो प्रशिक्षणाचा कार्यक्रम आहे तो आता सुरू करतोय. मुने साहेब, आपलं स्वागत. सर्वांचं स्वागत करतोय मी. एकंदरीतच मला असं वाटतं की आपण वेळ न घालवता आजच्या या प्रशिक्षण कार्यक्रमाला आपण सुरुवात करूया. तर सर्व मित्रांनो, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ जे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या अंतर्गत आहे ते व कृषी विभाग यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम मी इथे आयोजित केलेला आहे. कदाचित माझा परिचय आपल्याला नसेल. मी डॉक्टर प्रमोद नागोराव मगर, विषय विशेषज्ञ पीक संरक्षण, कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे कार्यरत आहे. शेतकरी बंधूंनो, कीड व कीटक यातील फरक आपण समजून घेत नाही आणि त्यातूनच रासायनिक कीटकनाशकांचा अवाजवी वापर आपल्या हातून होतो. निसर्गामध्ये बरेच जीव आहेत, त्यामध्ये कीटक सुद्धा येतात. परंतु या कीटकांना आपण बऱ्याच वेळेला कीड म्हणून त्यांना अमानुषपणे मारण्याचा प्रयत्न सुद्धा करतो. परंतु या कीटकातील व किडीमधील फरक आपण समजून घेतला पाहिजे. सर्वच कीटक हे कीड आहेत का? तर निश्चित याचं उत्तर नाही आहे. कारण कीटक आणि कीड यामधला फरक जेव्हा आपण बघितला तर आपल्या लक्षात येईल की कीटक हा 6 पायाचा प्राणी आहे की ज्याला 2 पंखाच्या जोड्या आहेत. मग त्यामध्ये जे आपल्या पिकांना उपद्रव करतात त्यांना आपण कीड म्हणू शकू, परंतु संपूर्ण कीटक हे कीड नाही. मग कीड कशाला म्हणायचं? तर मानव किंवा मानवाच्या उपयोगी वस्तूंना हानिकारक जोही प्राणी आहे त्याला आपण कीड म्हणतो. मग एकंदरीतच उंदीर असेल, सूत्रकृमी असतील किंवा वेगवेगळे रोग असतील, कीटक आहेत जे आपल्याला हानी पोहोचवतात, आपल्या पिकांना हानी पोहोचवतात, त्यांना आपण कीड म्हणू शकतो. एकंदरीतच संपूर्ण जगामध्ये जवळपास 7,50,000 कीटकांच्या प्रजातींची ओळख आहे आणि त्यापैकी साधारणतः 10,000 प्रजाती महत्त्वाच्या किडी आहेत. एकंदरीतपणे 50,000 पेक्षा जास्त वनस्पतींना रोगकारक अशा बुरशी किंवा रोगकारक असे जीव आहेत जे विविध पिकांमध्ये 1,500 प्रकारचे रोग नेहमी करत असतात. आणि एकंदरीतच तणांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर 1800 पेक्षा जास्त तण, त्यांच्या प्रजाती साधारणतः 30,000 तण पिकांचं आर्थिक नुकसान करतात. जवळपास 15,000 सूत्रकृमी प्रजाती आहेत, त्यापैकी 1,500 जे सूत्रकृमी आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर रोग आपल्या वनस्पतींना पसरवतात. आणि सर्वसाधारणपणे 1 लाखांपेक्षा जास्त किडींच्या प्रजाती मी आपल्याला सांगितल्यात आणि 13.5 करोड माणसाला पुरेल इतकं अन्न ह्या एकंदरीत वेगवेगळ्या किडी ह्या दरवर्षी नष्ट करत असतात. आणि या मानव उपयोगी वस्तूंना हानी पोहोचवणाऱ्या जीवांनाच आपण कीड असं म्हणतो. एकंदरीतच हा कीटक व किडीमधील फरक आपण समजून घेतला पाहिजे. आता या किडींपासून होणारं नुकसान मी आपल्याला सांगितलं. या किडींमध्ये कीटक आहेत, तणे आहेत, रोग आहेत, उंदीरवर्गीय प्राणी आहेत किंवा इतर कीडवर्गीय प्राणी आहेत. तर एकंदरीतच तणांपासून आपल्या पिकांचं सर्वात जास्त नुकसान म्हणजे 33% नुकसान होतं. त्यानंतर कीटकांपासून आपल्या पिकांना 26% नुकसान किंवा तोटा आपल्याला संभवतो. जे वनस्पतींना वेगवेगळे रोग होतात त्या रोगांच्या माध्यमातून 20% आपल्या पिकांना नुकसान करण्याचं काम हे विविध रोग करत असतात. आणि एकंदरीतच जे साठवलेलं खाद्य आहे, अन्न आहे, धान्य आहे, याचं नुकसान करणारे उंदीर हे 6% आपल्या अन्नधान्यांची नासाडी करतात. आणि इतर ज्या किडी आहेत त्याच्यामध्ये शंख आहे, गोगलगाय आहे, बरोबर सूत्रकृमी आहेत. या किडींपासून होणारं नुकसान हे 15% आहे. एकंदरीतच आपण जर विचार केला तर भारतामध्ये 30%
जे पिकाचं उत्पादनातील जे नुकसान आहे हे कीटक, रोग आणि तणांमुळे होताना आपल्याला दिसतं. आणि त्याचं जर आपण टनामध्ये जर बघितलं तर 300 लाख टन अन्नधान्य त्याचं नुकसान करण्याचं काम ह्या निरनिराळ्या किडी करत असतात. आणि साधारणतः दरवर्षी आपल्या देशाला 5,000 कोटी रुपयांचा तोटा किंवा नुकसान या विविध किडींपासून होतं. आणि एकंदरीतच या किडींचा नियंत्रण करण्यासाठी किंवा या किडींपासून आपलं पीक वाचवण्यासाठी आपण निरनिराळ्या रासायनिक कीटनाशकांचा वापर आपल्या पिकांवरती करत असतो. परंतु या कीटनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केल्यामुळं काय होतंय की बऱ्याच कीटकांमध्ये, रोगांमध्ये आणि तणांमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होताना आपल्याला दिसत आहे. एकंदरीतच 520 कीटक किंवा कोळीवर्गीय किडी आहेत की ज्यांच्यामध्ये आता प्रतिकारक क्षमता निर्माण झालेली आहे. 150 पेक्षा जास्त वनस्पतीजन्य रोग आहेत की ज्यांना प्रतिकारक क्षमता निर्माण झालेली आहे. आणि 113 वेगवेगळी प्रकारची तणं आहेत जी आता प्रतिकारक्षम होत आहेत. एकंदरीतच या रासायनिक घटकांचा वापर जर आपण जास्त प्रमाणात केला तर त्यातून आपल्या पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान आपल्याला संभवतं. आणि जर कीटकनाशकाचा वापर जगामध्ये आणि भारतामध्ये काय आहे याची जर आपण तुलना केली तर आपल्या असं लक्षात येईल की भारत हा कीटकनाशकांच्या वापराच्या बाबतीमध्ये जे काही इतर विकसित किंवा विकसनशील देश आहेत यांच्या तुलनेमध्ये अतिशय कमी वापर कीटकनाशकांचा करतो. परंतु तरी सुद्धा आपण या रासायनिक कीटकनाशकांचा कमीत कमी वापर करणं आपल्यासाठी अतिशय गरजेचं आहे. एकंदरीतच जर आपण जी प्रगतशील राष्ट्र आहेत त्यांच्या बाबतीत जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये फक्त 570 ग्राम प्रति हेक्टर या प्रमाणात कीटकनाशकांचा वापर होतो, जो की या रासायनिक कीटकनाशकांच्या वापराच्या बाबतीमध्ये जपान देशाचा प्रथम क्रमांक लागतो. जपान देशामध्ये सर्वसाधारणपणे 11 किलो कीटकनाशक प्रति हेक्टर या प्रमाणात वापरली जातात. आणि त्यानंतर नेदरलँड आहे, त्यानंतर कोरिया, फ्रान्स. आणि जेव्हा आपण अमेरिका सारख्या देशाकडे बघतो की जो आरोग्याच्या बाबतीत खूप जागरूक देश आहे, अशा देशामध्ये सुद्धा भारतापेक्षा 4 पट जास्त रासायनिक कीटकनाशकांचा वापर होतो. परंतु तिथे पिकांची उत्पादकता जी आहे ही भारतापेक्षा परिणामी खूप जास्त आपल्याला पाहायला मिळतं. एकंदरीतच ज्या ज्या राष्ट्रांमध्ये रासायनिक कीटकनाशकांचा वापर जास्त आहे तिथे आपल्याला पिकांची उत्पादकता ही जास्त प्रमाणात पाहायला मिळते. मग याचं कारण हे आहे का की आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात केला पाहिजे? नाही. रासायनिक कीटकनाशकांचा वापर आपल्याला आवश्यकता भासल्यास शेवटचा पर्याय म्हणून जर आपण केला तर निश्चित आपला निसर्ग त्याला कुठल्याही प्रकारची बाधा होणार नाही. जे काही आपलं पर्यावरण आहे ते अतिशय आपल्यासाठी स्वच्छ, निर्मळ आणि आपल्याला हवं असं वातावरण आपल्याला मिळेल. त्यामुळं या रासायनिक कीटकनाशकांचा वापर जरी जगाच्या तुलनेमध्ये भारतामध्ये कमी होत असला तरी सुद्धा आपल्याला रसायन विरहित कीड व्यवस्थापनाच्या दृष्टीनं आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि या रसायन विरहित कीड व्यवस्थापनाच्या बाबतीत बोलताना एक सगळ्यात महत्त्वाची पद्धत जी आपल्याला अंगीकारायची आहे ती म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन. आता हे एकात्मिक कीड व्यवस्थापन आपल्याला काय करायचं, त्याची आवश्यकता काय आहे, मी माझ्या प्रस्तावनेमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला की या रासायनिक कीटकनाशकांचा दुष्परिणाम आपल्या निसर्गावर, पर्यावरणावर, मनुष्यावरती, इतर प्राणीमात्रांवरती हा आपल्याला विपरीत दिसायला लागलेला आहे. आणि मला असं वाटतं सन 2017 साली यवतमाळ जिल्ह्यामध्ये आणि विदर्भातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना या कीटकनाशकांचा वापर करताना विषबाधा झाल्या. आणि त्यात मला असं वाटतं यवतमाळ जिल्ह्यामध्ये 22 शेतकरी आणि शेतमजुरांचे निष्पाप जीव या रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतेवेळी झालेला आहे. म्हणून या रासायनिक कीटकनाशकांचा दुष्परिणाम आपल्याला माहीत आहे. त्याचबरोबर या रासायनिक कीटकनाशकांच्या अतिवापरामुळं किडींमध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिकारक क्षमता निर्माण होते. आणि या कीटकनाशकांच्या वाढत्या किमती त्यामुळं आपला पीक संरक्षणावरील खर्च सुद्धा आता आपल्याला वाढताना दिसत आहे. त्यामुळं आपल्याला आपल्या पिकाचं मोठ्या प्रमाणात उत्पादन तर घ्यायचंच आहे, त्याचबरोबर आपल्याला आपल्या पीक व्यवस्थापनावरील जो खर्च आहे तो सुद्धा आपल्याला कमी करायचा आहे. मग त्या अनुषंगानं एकात्मिक कीड व्यवस्थापन हा आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा पर्याय आहे.
मग हे एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे काय? तर वेगवेगळ्या कीड व्यवस्थापन पद्धती आहेत, ज्यामध्ये मशागतीय पद्धत आहे, पारंपरिक पद्धती आहेत, यांत्रिक पद्धती आहेत, त्याचबरोबर जैविक कीड व्यवस्थापनाच्या पद्धती आहेत, आणि शेवटचा पर्याय म्हणून रासायनिक कीटनाशकाची रासायनिक कीड नियंत्रणाची पद्धत आहे. या निरनिराळ्या कीड व्यवस्थापन पद्धतींचा एकत्रितपणे वापर करणे म्हणजे एकात्मिक कीड व्यवस्थापन आहे. मग आता या एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये मी सांगितलं की रासायनिक कीड नियंत्रण पद्धती सुद्धा एक पद्धती आहे. मग या रासायनिक कीटनाशकांचा वापर आपण अगदी शेवटचा पर्याय म्हणून करणं गरजेचं आहे, आणि तेव्हाच आपण रसायन विरहित कीड व्यवस्थापनाकडे मार्गक्रमण करू. आता एकात्मिक कीड व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल तर नेमकं काय करावं लागणार? तर आपल्याला काही जास्त असं टेक्निकल गोष्टी करण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आपल्याला 4 पायऱ्या पाळाव्या लागतील. त्यामधली पहिली पायरी जी आहे ती म्हणजे किडींची ओळख आपल्याला असली पाहिजे. कोणत्या किडी आहेत? ज्या आपल्या शेतामध्ये कीटक येतात ते मित्र कीटक आहेत का? त्यापासून आपल्या पिकांना कुठली हानी आहे का? त्यापासून कोणतं नुकसान आपल्या पिकांना होतं का? याबद्दल इत्थंभूत माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि एकदा किडींची ओळख आणि मित्र कीटकांची ओळख आपल्याला कळली की नंतर मग कीड सर्वेक्षणाकडे आपण वळलं पाहिजे. आणि दुसरी पायरी आहे कीड सर्वेक्षणाची. मग कीड सर्वेक्षण करायचं म्हणजे काय? तर प्रत्येक किडीची आर्थिक नुकसानीची बाजू असते की एखादी कीड आपल्या शेतामध्ये किती संख्येनं आली आणि तिनं किती आपल्या वनस्पतींना, झाडांना उपद्रव केला, प्रादुर्भाव केला, म्हणजे त्या किडीचा आपल्या पिकांना नुकसान होऊ शकतं. ती पातळी म्हणजे आर्थिक नुकसानीची पातळी. आणि ही आर्थिक नुकसानीची पातळी समजून आपल्याला कोणती कीड व्यवस्थापनाची पद्धत अवलंबायची आहे हे सुद्धा आपल्याला माहिती पडतं. आणि एकंदरीतच त्या किडीच्या नुकसानीचा प्रकार कोणता आहे? आता कापूस सारखं पीक आहे, तर कापूस पिकामध्ये नक्की नेमक्या कोणत्या भागावरती ती प्रादुर्भाव करत आहे? पात्यांवरती प्रादुर्भाव करत आहे का? फुलांवरती प्रादुर्भाव करत आहे का? बोंडांवरती प्रादुर्भाव करत आहे का? कवळ्या पानांवरती करत आहे का? जुन्या पानांवरती, जी खालची पानं आहेत त्या पानांवरती करत आहे का? एकंदरीत या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला जर असेल तर एक प्रभावीपणे आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन करू शकतो. म्हणून या एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं पहिली पायरी किडीची ओळख, दुसरी म्हणजे किडींचं सर्वेक्षण, तिसरं म्हणजे किडीचा नुकसानीचा प्रकार कसा आहे, आणि चौथं म्हणजे किडीच्या नुकसानीची आर्थिक बाजू. आता बऱ्याच वेळेला आपल्याला माहित आहे की तूर पिकामध्ये पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होतो. आता पाने गुंडाळणाऱ्या अळीच्या व्यवस्थापनासाठी जर आपण विनाकारण 1-2 कीटनाशकाच्या फवारण्या केल्या तर आपल्याला नुसता खर्च होतो, परंतु त्या फवारणीचा आपल्याला फायदा होत नाही. कारण संशोधन सांगतं की तुरीचे 10% पानं जरी आपण तोडून टाकले तरी सुद्धा तुरीच्या उत्पादनामध्ये लक्षणीय घट येत नाही. मग जर असं असताना जर आपल्या झाडाचे 5-10 पानं या पानं गुंडाळणाऱ्या अळीनं जर गुंडाळलेले असतील तर अशा किडीच्या व्यवस्थापनासाठी आपण विनाकारण कीटकनाशकांच्या फवारण्या करणं गरजेचं आहे का? तर त्याचं निश्चित उत्तर नाही आहे. म्हणून एकात्मिक कीड व्यवस्थापन करत असताना किडीच्या नुकसानीची आर्थिक बाजू कशी आहे, त्यातून आपल्याला नुकसान होणार आहे का, हे सुद्धा आपण जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. आणि त्यानुसार आपण कीड सर्वेक्षण करणं गरजेचं आहे. आता कीड सर्वेक्षण तसं जर बघितलं तर हा पीकनिहाय वेगवेगळ्या पद्धतीनं आपण बघू शकतो. परंतु मी आपल्या पुढं कापूस आणि सोयाबीन या 2 पिकांच्या बाबतीत कीड सर्वेक्षण कसं करता येईल त्याबद्दल आपल्याला माहिती देण्याचा प्रयत्न करतो. शेतकरी बंधूंनो, आपल्याला माहित आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये कापूस आणि सोयाबीन ही 2 महत्त्वाची पिकं आहेतच. कारण पश्चिम महाराष्ट्र असेल, विदर्भ असेल, मराठवाडा असेल आणि काही भाग कोकणाचा असेल, तर या भागांमध्ये सुद्धा कापूस आणि सोयाबीन हे पीक काही ना काही प्रमाणात आहेतच. आणि या दृष्टीनं कीड सर्वेक्षण हा पीक संरक्षणाचा मूलभूत पाया आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. कारण कीड सर्वेक्षण जर आपण केलं नाही, आपल्या शेतामध्ये किडींची संख्या आहे की नाही, किडी उपस्थित आहे की नाही, खरंच त्यापासून नुकसान होत आहे की नाही, हेच जर आपल्याला माहीत नसेल तर मग कीड व्यवस्थापन करणं आपल्यासाठी खूप अवघड होऊ शकतं, किंबहुना आपल्यासाठी खूप खर्चिक सुद्धा होऊ शकतं. मग आता किडीचं सर्वेक्षण करायचं म्हणजे धुऱ्यावर जायचं, एखादी 2 ओळ शेतातली बघायची म्हणजे कीड सर्वेक्षण झालं का? तर नाही. कीड सर्वेक्षण करण्यासाठी आपल्याला एखादं
आपलं जे आपल्याकडे जी शेती आहे, समजा आपल्याकडे 5 एकर शेती आहे, त्या शेतीमधलं एखादं एकर क्षेत्र आपल्याला त्याचं प्रतिनिधित्व करणारं क्षेत्र आपल्याला निवडावं लागेल आणि 5 वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला जी काही आपली ऑब्झर्वेशन किंवा निरीक्षणं घ्यायची आहेत ती निरीक्षणं घ्यावी लागतील. आता ढोबळमानानं कापूस पिकामध्ये आपण 5 ठिकाणावरील प्रत्येकी 4-4 झाडं आपण निवडतो. एकंदरीतच 20 झाडांची निवड आपण एका एकर क्षेत्रातून करतो. म्हणजे 5 ठिकाणची 4 कोपऱ्यातली 4 आणि मध्यभागातली शेताच्या मध्यभागातील अशा 5 ठिकाणची आपण जर झाडं निवडली आणि त्या प्रत्येक ठिकाणी 4-4 झाडं निवडली तर अशी 20 झाडं आपल्याला कापूस पिकासाठी निवडायची आहेत आणि ती नागमोडी पद्धतीनं अगदी रॅन्डम पद्धतीनं आपल्याला ती निवडायची आहेत. आणि ही जी झाडं आहेत त्यावरती आपल्याला निरनिराळ्या किडींचं आपल्याला निरीक्षणं घ्यायची आहेत. एकंदरीतच आपल्याला मी जसं सांगितलं की कापूस पिकावर कोणकोणत्या किडी येतात त्याविषयी माहिती असणं गरजेचं आहे. कापूस पिकावर येणाऱ्या किडी ह्या 2 प्रकारच्या आहेत. आपल्याला माहीत आहे की आपलं कापूस पीक हे आता 95% पेक्षा क्षेत्रापेक्षा जास्त जिथे कापूस लागवड होते तिथे बीटी कापसाचीच लागवड 95% पेक्षा जास्त क्षेत्रावर होताना आपल्याला दिसते. तर एकंदरीतच या बीटी कापसावर आपण जर विचार केला तर 2 प्रकारच्या किडी येतात. त्यामध्ये रस शोषण करणाऱ्या किडी आहेत, ज्यामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे आणि पिठ्ठ्या ढेकूण या किडींचा समावेश होतो. त्याचबरोबर दुसरा जो वर्ग आहे तो म्हणजे बोंडअळ्यांचा. आता बीटी कापसावरती हिरवी बोंडअळी असेल, ठिपक्याची बोंडअळी असेल, या 2 बोंडअळ्यांचा प्रादुर्भाव होत नाही. परंतु अलीकडल्या काही 3-4 वर्षापासून या कापूस पिकामध्ये मोठ्या प्रमाणात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला होताना दिसत आहे. आता कापूस पिकाच्या बाबतीत आपण बघितलं की रस शोषण करणाऱ्या किडी आहेत आणि बोंडअळ्या आहेत. तर रस शोषण करणाऱ्या किडींचं आपल्याला कसं सर्वेक्षण करता येईल? मी आपल्याला सांगितलं 1 एकर क्षेत्रातली आपल्याला 20 झाडं निवडायची आहेत आणि प्रत्येक झाडावरील वरचं पान, मधलं पान आणि खालचं पान अशा पानावरील कीटकांची संख्या आपल्याला नोंदवायची आहे आणि त्यांची सरासरी काढून त्यांचा प्रादुर्भाव किंवा त्यांची संख्या किती आहे हे ठरवून आपल्याला त्यांनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडली आहे का हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आता कापूस पिकावरील किडींच्या आर्थिक नुकसानीची पातळी जर आपण बघितली तर आपल्याला लक्षात येईल की सर्वसाधारणपणे जी काही रस शोषण करणारी किडी आहेत, ज्यामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी आहेत, फुलकिडे आहेत, पिठ्ठ्या ढेकूण आहेत, यांच्यासाठी आपण जर एक ढोबळमानानं बघितलं तर 10 कीटक प्रतिपान ही त्यांची आर्थिक नुकसानीची पातळी आहे. जसं की मावा किडीसाठी 10 मावा प्रतिपान ही आर्थिक नुकसान पातळी आहे. तुडतुडे वर्गीय किडी आहेत त्यांच्यासाठी 2 ते 3 तुडतुडे प्रतिपान ही आर्थिक नुकसान पातळी आहे. फुलकिड्यांच्या बाबतीत 10 फुलकिडे प्रतिपान ही आर्थिक नुकसानीची पातळी आहे. आणि पांढऱ्या माशीसाठी 8 ते 10 प्रौढ किंवा मग अळी किंवा पिल्ले ही त्याची आर्थिक नुकसानीची पातळी आहे. एकंदरीतच पांढऱ्या माशीसाठी 20 पिल्ले प्रतिपान जरी आपल्याला आढळत असतील तर ही पांढऱ्या माशीची कापूस पिकावरील आर्थिक नुकसानीची पातळी आहे. एकंदरीत कीटकांची संख्या किती त्यावरून आपण रस शोषण करणाऱ्या किडींची आर्थिक नुकसान पातळी बघितली. आता सर्वसाधारणपणे 15 ते 20% रस शोषण करणाऱ्या किडींचा जर प्रादुर्भाव आपल्याला झाडांवरती दिसत असेल तर ही सुद्धा त्यांची आर्थिक नुकसानीची पातळी आपण समजू शकतो. आता राहिलं बोंडअळ्या, ज्यामध्ये ठिपक्याची बोंडअळी आहे, हिरवी बोंडअळी आहे आणि गुलाबी बोंडअळी आहे. जेव्हा आपण बीटी कापसाची लागवड करत नव्हतो, देशी कापसाची लागवड करत होतो, अशा वेळेला ज्या किडी होत्या त्यामध्ये ठिपक्याची बोंडअळी सर्वप्रथम तिचा प्रादुर्भाव व्हायचा, नंतर हिरवी बोंडअळीचा प्रादुर्भाव व्हायचा आणि सगळ्यात शेवटी गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव व्हायचा. परंतु आता आपण बीटी कापसाची लागवड करत असल्यामुळं गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात कापूस पिकावर प्रादुर्भाव होताना दिसतो. परंतु ठिपक्याची बोंडअळी आणि हिरवी बोंडअळी या 2 किडींच्या बाबतीमध्ये अजूनही बीटी कपाशीची वानं ही प्रतिकारक्षम, प्रतिबंधित आपल्याला पाहायला मिळतात. आणि या बोंडअळ्यांच्या बाबतीत जर आपण आर्थिक नुकसान पातळी जर लक्षात घेतली तर आपल्याला कामगंध सापळ्यांच्या माध्यमातून सुद्धा या किडींचं सर्वेक्षण करता येतं. आणि एकंदरीतच 7 ते 8 नर पतंग प्रति कामगंध सापळा या प्रमाणात जर आपल्याला सतत 2 ते 3 दिवस आपल्याला दिसत असेल तर ही बोंडअळ्यांची आर्थिक नुकसान पातळी आहे. आणि 5 ते 10% कीडग्रस्त पात्या, फुलं, बोंडे
ही एकंदरीतच बोंडअळ्यांची आर्थिक नुकसानीची पातळी आहे. मित्रांनो, कदाचित हे आर्थिक नुकसान पातळी वगैरे आपल्याला समजण्यासाठी किचकट वाटत असेल, परंतु आपण अशी 20 झाडं एका एकर क्षेत्रातील जर निवडली आणि त्यानुसार तेथील एक एक बोंड, प्रत्येक झाडावरील 20 झाडावरील एक एक बोंड असं जर आपण तोडून बघितलं आणि ते जर आपण फोडून बघितलं, तर आपल्याला असं लक्षात येईल की त्या 20 बोंडांपैकी किती बोंडांमध्ये या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे. आता समजा 20 बोंड आपण तोडलेली आहेत, त्यापैकी 2 बोंडांमध्ये गुलाबी बोंडअळीचा आपल्याला अळी दिसलेली आहे, तर अशा वेळेला 10% त्या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आहे असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच 10% ही आपल्या गुलाबी बोंडअळीची आर्थिक नुकसान पातळी आहे. आणि अशा वेळेला एक शेवटचा पर्याय म्हणून आपण रासायनिक कीटकनाशकांचा वापर हा करणं गरजेचं ठरतं. आता एकंदरीतच आपण कापूस पिकावरील किडींचं सर्वेक्षण कसं करता येईल ते बघितलं. आता सोयाबीन पिकावरील किडीचं सर्वेक्षण करत असताना सोयाबीन पिकावर येणाऱ्या निरनिराळ्या किडी कोणत्या आहेत याची सुद्धा माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. एकंदरीतच सोयाबीन पिकावर खोड पोखरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव होतो. त्यामध्ये खोडमाशी, चक्रीभुंगा ह्या किडी आहेत. त्या पाठोपाठ पाने खाणाऱ्या अळ्यांचा प्रादुर्भाव सुद्धा सोयाबीन पिकावरती होतो. त्यामध्ये उंटअळी, पाने खाणारी अळी ज्याला आपण स्पोडोप्टेराची लष्करी अळी म्हणतो, आणि काही प्रमाणात रस शोषण करणाऱ्या किडी आहेत ज्यामध्ये पांढरी माशी व तुडतुडे आहेत. एकंदरीतच सोयाबीनवर येणाऱ्या ह्या निरनिराळ्या किडी आहेत. आता कापूस पिकामध्ये आपण 5 ठिकाणावरील असे 4-4 झाडं निवडून 20 झाडं टोटल आपण घेतलीत आणि त्यांच्यावरती आपण या वेगवेगळ्या किडींच्या बाबतीमध्ये निरीक्षणं नोंदवलीत. आता सोयाबीन पिकामध्ये आपल्याला तसं करता येणार. सोयाबीन पिकामध्ये आपल्याला 1 एकर क्षेत्र या सर्वेक्षणासाठी निवडावं लागेल. 5 ठिकाणची झाडं आपल्याला लक्षात घ्यावी लागतील, परंतु प्रत्येक ठिकाणी 1 मीटर ओळीमध्ये, म्हणजे 5 ठिकाणी जायचंय आपल्याला आणि प्रत्येक ठिकाणी 1 मीटर ओळीमध्ये किती झाडांची संख्या आहे ती मोजून घ्यायची आहे आणि त्यानुसार त्या वैशिष्ट्य किडीचं निरीक्षण आपल्याला नोंदवायचं आहे. आणि एकंदरीतच 1 मीटर ओळीचं जर आपण निरीक्षण घेतली तर पाने खाणारी अळी जिला आपण स्पोडोप्टेराची लष्करी अळी म्हणतो, आता या किडीसाठी आपल्याला 1 मीटर ओळीतील झाडांवर जेवढी झाडं आहेत, समजा 1 मीटर ओळीमध्ये 17 झाडं आहेत, त्या 17 झाडांपैकी 17 झाडांपैकी किती झाडांवर अळी आहे हे आपल्याला पहिले लक्षात घ्यावं लागणार. आणि एकंदरीतच 1 मीटर ओळीच्या लांबीमध्ये किती अळ्या आहेत ही संख्या आपल्याला लक्षात घ्यावी लागणार. आणि जेवढी या 1 मीटर ओळीमध्ये जेवढी अळींची संख्या आहे, साधारणतः 2 अळ्या आपल्याला प्रति मीटर ओळ या प्रमाणात जर दिसलं तर ही त्याची आर्थिक नुकसानीची पातळी आहे. आता उंटअळीच्या बाबतीत सुद्धा तेच आपल्याला बघायचं. 1 मीटर ओळीमधल्या झाडांची संख्या आणि त्या 1 मीटर ओळीमध्ये किती उंटअळ्या आहेत किंवा सेमिलुप्पर आहे हे आपल्याला बघावं लागेल. आणि एकंदरीतच पतंगवर्गीय ज्या किडी आहेत यांच्या सर्वेक्षणासाठी आपण कामगंध सापळे वापरतोच. जसं आपण कापूस पिकामध्ये गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी कामगंध सापळे वापरतो, त्याचप्रमाणे कापूस पिकामध्ये सुद्धा या लष्करी अळीसाठी आपण कामगंध सापळे वापरू शकतो. एकरी आपल्याला 2 ते 3 कामगंध सापळे वापरायचे असतात. हेक्टरी ही संख्या आपण जर पकडली तर 5 कामगंध सापळे प्रति हेक्टर या प्रमाणात आपण वापरतो. आता हे कामगंध सापळे वापरत असताना पिकाच्या उंचीपेक्षा 1 ते 1.5 फूट उंचीवर हे लागणं गरजेचं आहे. आणि जर पिकं जर जास्त वाढणारी नसतील, समजा कापूस पिकासारखं पीक असेल किंवा, तर अशा वेळेला आपण सहज 1 ते 1.5 फूट उंचीवर पिकाच्या आपण लावू शकतो. परंतु सोयाबीन सारख्या पिकामध्ये आपल्याला जमिनीपासून 3 फूट वरती आपल्याला हा कामगंध सापळा लावणं गरजेचं आहे. आणि एकंदरीतच हा कामगंध सापळा लावल्यानंतर प्रत्येक 30 दिवसानंतर किंवा जेव्हा या कामगंध सापळ्यातील जो ल्यूर असतो, सेप्टा असतो, तो जेव्हा कालबाह्य होईल तेव्हा तो आपल्याला बदलावा लागेल. आणि नियमितपणे या कामगंध सापळ्यामध्ये जे काही नर पतंग आपल्याला आकर्षित झालेले आहेत हे आपल्याला त्यांची संख्या मोजावी लागणार आणि अडकलेले जे पतंग आहेत ते वेळोवेळी आपल्याला नष्ट करावी लागणार. आणि एकंदरीतच मी आपल्याला सांगितलं की सलग 2 ते 3 दिवस 7 ते 8 नर पतंग आपल्याला जर प्रति कामगंध सापळा आढळत असतील तर ही त्या किडीची आर्थिक नुकसानीची पातळी आहे. एकंदरीतच या कामगंध सापळे आहेत, पिवळे चिकट सापळे आहेत, याबद्दल आपण पुढे जेव्हा या एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्या पद्धती आपण बघणार आहोत तेव्हा आपण पूर्णपणे जाणून घेऊयात. आणि आता सोयाबीनवरील ज्या 2 महत्त्वाच्या किडी आपल्या राहिलेल्या आहेत
त्यामध्ये खोडमाशी आणि चक्रीभुंगा. एकंदरीतच आपल्या सोयाबीन पिकाची लागवड झाल्यानंतर साधारणतः 15 दिवसापासून पुढे खोडमाशीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसायला सुरुवात होते आणि या रोपा अवस्थेमध्ये जर खोडमाशीचा प्रादुर्भाव आपल्या पिकामध्ये झाला तर दुबार पेरणीचं सुद्धा संकट आपल्या शेतकरी बंधूंना येऊ शकतं. त्यामुळे एकंदरीतच या सोयाबीन पिकावरील फक्त खोडमाशी चक्रीभुंगाच नाही तर वेगवेगळ्या किडींचं आपल्याला सर्वेक्षण करून त्यांची आर्थिक नुकसान पातळी पाहून त्यांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. आता खोडमाशी आणि चक्रभुंग्याच्या बाबतीमध्ये आपल्याला निवड केलेल्या क्षेत्रातील 5 ठिकाणातील 1-1 मीटर ओळीतील झाडांची संख्या आपल्याला मोजायची आहे. त्यामध्ये 1 मीटर ओळीमध्ये जेवढी झाडं आहेत त्या झाडांची संख्या मोजून त्यामध्ये आपल्याला प्रादुर्भावग्रस्त झाडं किती आहेत ते आपल्याला बघावं लागेल. बऱ्याच वेळेला प्रादुर्भाव हा जास्त असतो आणि कधी कधी असं जाणवतं की झाडे आपल्याला हिरवीगार दिसतात परंतु तरी सुद्धा त्यामध्ये खोडमाशीचा प्रादुर्भाव झालेला असतो. त्यामुळे आपण सुरुवातीच्या अवस्थेमध्ये साधारणतः 1 महिन्याचं पीक झाल्यानंतर आपण 5 ठिकाणी 1-1 मीटर ओळीतली झाडं उपटून त्यातील किती झाडं या खोडमाशी किंवा चक्रीभुंगा किडीने प्रादुर्भावग्रस्त आहेत हे आपण बघून त्यांची आर्थिक नुकसान पातळी काढू शकतो. एकंदरीतपणे खोडमाशी आणि चक्रीभुंगासाठी 10% जर प्रादुर्भाव असेल तर ही त्याची आर्थिक नुकसानीची पातळी आहे. आणि एकंदरीतच आपल्याला जर या खोडमाशी चक्रीभुंगाची जर प्रादुर्भावाची टक्केवारी जर काढायची असेल तर त्याच्यासाठी सोपा फॉर्म्युला आहे जो म्हणजे आपल्याला त्याची टक्केवारी करायची. म्हणजे आपल्याला 1 मीटर ओळीमध्ये समजा झाडांची संख्या 10 असेल आणि प्रादुर्भावग्रस्त झाडांची संख्या ही 5 असेल तर मग आपण काय करू, 5 भागीला 10 गुणीला 100 म्हणजे त्याचा तो प्रादुर्भावाची जी काही टक्केवारी आहे ती निघेल. आणि या अनुषंगानं 10 झाडांपैकी जर 5 झाडं ही प्रादुर्भावग्रस्त असली तर ही प्रादुर्भावाची टक्केवारी 50% येईल. एकंदरीतच या सोयाबीनवरील किडी असतील किंवा कापूस पिकावरील किडी असतील यांच्या आर्थिक नुकसानीच्या पातळी आपण समजून घेतल्या पाहिजेत. आता सोयाबीनवरील किडींची आर्थिक नुकसान पातळी जर आपण समजून घेतली तर आपल्या लक्षात येईल की तुडतुडे सोयाबीन पिकामध्ये 6 तुडतुडे प्रतिपान जर आपल्याला आढळत असतील तर ही किडीची आर्थिक नुकसान पातळी आहे. जी की कापूस पिकामध्ये आपण बघितलं 2 ते 3 तुडतुडे प्रतिपान ही त्याची आर्थिक नुकसान पातळी होती. परंतु सोयाबीन पिकामध्ये 6 तुडतुडे प्रतिपान जर आपल्याला आढळत असतील तर ही तुडतुड्यांची आर्थिक नुकसानीची पातळी आहे. फुलकिड्यांच्या बाबतीत 10 फुलकिडे प्रतिपान जर आपल्याला आढळत असेल तर ही फुलकिड्यांची आर्थिक नुकसान पातळी आहे. खोडमाशीच्या बाबतीत मी आपल्याला सांगितलं 10% प्रादुर्भावग्रस्त रोपे असतील किंवा झाडं असतील तरी त्याची आर्थिक नुकसानीची पातळी आहे. चक्रीभुंगाच्या बाबतीमध्ये 5 ते 10% प्रादुर्भावग्रस्त रोपे आपण आर्थिक नुकसान पातळी ठरवू शकतो. परंतु एकंदरीतच चक्रीभुंगा किडीमुळं पिकाचं नुकसान जर 5% जरी प्रादुर्भाव असेल तर बरंच नुकसान आपल्याला संभवतं. म्हणून शेतकरी बंधूंनी चक्रीभुंगा किडीच्या बाबतीमध्ये 5% प्रादुर्भावग्रस्त रोपं किंवा झाडं आपल्याला आढळत असतील तर ही त्याची आर्थिक नुकसानीची पातळी समजून त्वरितच कीड व्यवस्थापनाची कार्यवाही करणं गरजेचं आहे. एकंदरीतच तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीसाठी 10 अळ्या प्रति मीटर ओळीमध्ये जर पीक फुलावर येण्यापूर्वी जर दिसत असतील तर ही त्याची आर्थिक नुकसानीची पातळी आहे. हिरवी उंट अळी आहे त्या बाबतीमध्ये 4 अळ्या प्रति मीटर ओळी पीक फुलावर असताना जर दिसत असतील, त्यानंतर 3 अळ्या प्रति मीटर ओळीमध्ये जेव्हा पीक शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये असेल अशा अवस्थेमध्ये या हिरव्या उंट अळीची जी आर्थिक नुकसानीची पातळी आहे ती बदलू शकते. घाटे अळीच्या बाबतीमध्ये 5 अळ्या प्रति मीटर ओळीमध्ये जर दिसत असतील पिकामध्ये शेंगा धरण्याच्या अवस्थेमध्ये तर ही घाटे अळीची सोयाबीन पिकामधील आर्थिक नुकसानीची पातळी आहे. एकंदरीतच आपण जर बघितलं की तंबाखूची पाने खाणारी अळी 10 अळ्या प्रति मीटर ओळीमध्ये जरी आपल्याला दिसल्या तर ही त्याची आर्थिक नुकसानीची पातळी आहे. आणि एकंदरीतच तंबाखूची पाने खाणारी अळी असेल ही आपल्याला मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकामध्ये तिचा प्रादुर्भाव होताना आपल्याला दिसतो. आणि नियमितपणे आपण आपल्या पिकांचं सर्वेक्षण करून नंतर मग एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतींचा अवलंब करणं गरजेचं आहे. शेतकरी बंधूंनो, आपला जो आजचा विषय आहे जो म्हणजे कीड सर्वेक्षण आणि रसायन विरहित एकात्मिक कीड व्यवस्थापन, याच्यामध्ये कीड सर्वेक्षणाचा भाग आपण त्याच्यावर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता राहिला आपला एक भाग जो आहे रसायन विरहित एकात्मिक कीड व्यवस्थापन, जो आपल्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. आणि रसायन विरहित एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी
आपल्याला काय करायचं आहे, तर रसायनांचा वापर कमीत कमी करायचा आहे. रसायनांचा वापर कमीत कमी करून जे कीड व्यवस्थापन आपण करणार आहोत त्याला आपण एकात्मिक कीड व्यवस्थापन रसायन विरहित पद्धतीनं केलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. एकंदरीतच एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये 3 शब्द आहेत. एकात्मिक म्हणजे वेगवेगळ्या पद्धतींचा समावेश करून, कीड म्हणजे आपल्या पिकाला उपद्रव करणारा जीव जो कीड आहे त्याचं व्यवस्थापन आपल्याला करायचं आहे. आपल्याला किडींना मारायचं नाही आहे, तर आपल्याला त्या किडींचा बंदोबस्त, त्यांचं व्यवस्थापन करायचं आहे. आणि ते व्यवस्थापन करत असताना आपला खर्च कमी करून या किडींना संपवण्यापेक्षा त्यांची संख्या कमी करून आपला कीड व्यवस्थापनावरील खर्च कमी करून आपल्या पिकाचं संरक्षण कसं करता येईल याबद्दल आपल्याला योग्य ती कार्यवाही करणं गरजेचं आहे. मग या एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये मी आपल्याला सांगितलं की काही पारंपरिक पद्धती आहेत, काही मशागतीय पद्धती आहेत, काही यांत्रिक पद्धती आहेत, काही जैविक कीड नियंत्रणाच्या पद्धती आहेत. त्यामध्ये मित्र कीटक आहेत, परोपजीवी मित्र कीटक आहेत, परभक्षी मित्र कीटक आहेत, त्याचबरोबर जैविक कीडनाशकं आहेत, वनस्पतीजन्य कीडनाशकं आहेत. त्याचबरोबर दुसरी पद्धत जर आपण बघितली ती म्हणजे कायद्याच्या माध्यमातून किडींचं नियंत्रण करणे, ज्याला आपण लिगल कंट्रोल किंवा लेजिस्लेटिव्ह कंट्रोल असं म्हणतो. एकंदरीतच या सगळ्या पद्धतींचा अवलंब झाल्यानंतर भौतिक पद्धती आहेत. या सर्व पद्धतींचा अवलंब झाल्यानंतर आपल्याजवळ जो शेवटचा पर्याय उरतो तो म्हणजे रासायनिक कीड नियंत्रण पद्धती. आणि या रासायनिक कीड नियंत्रण पद्धतीचा वापर आपल्याला ब्रह्मास्त्र म्हणून शेवटचा पर्याय म्हणून करायचा आहे. आणि तो वापर करत असताना सुद्धा लाल आणि पिवळा त्रिकोण असलेली कीडनाशकं न वापरता हिरवा आणि निळा त्रिकोण असलेली कीडनाशकं आपल्याला सर्वप्रथम प्राधान्य देऊन त्यांचा वापर आपल्याला करावा लागेल. आणि मग खऱ्या अर्थानं रसायन विरहित एकात्मिक कीड व्यवस्थापन आपण करू शकू. आणि त्या दृष्टीनं आपण निरनिराळ्या पारंपरिक पद्धती किंवा मशागतीय पद्धतींचा अवलंब करणं गरजेचं आहे. आपल्या देशाला, भारताला एक म्हणजे कृषीप्रधान देश म्हणून साऱ्या जगामध्ये त्याची ख्याती आहे. आणि हा कृषीप्रधान देश, या कृषीप्रधान देशानं संपूर्ण जगताला शेती करण्याचं शिकवलं. आणि मला असं वाटतं की आपल्या पूर्वजांपासून जे तंत्रज्ञान आपल्या या शेती क्षेत्रातलं आहे ते आपल्याला कुठेही मिळणार नाही. आपल्या शेतीची सुरुवात प्रत्येक शेतकरी हा नांगरणीपासून करतो. पण या नांगरणीचं महत्त्व आपण गेल्या काही वर्षांपासून विसरलेलो आहोत. दरवर्षी आपण नांगरणी करतो, परंतु या पारंपरिक पद्धतीचा, या मशागतीय पद्धतीचा जो फायदा मिळवायचा आहे तो आपण त्या प्रमाणात मिळवताना दिसत नाही. एकंदरीतच जेव्हा खरीप हंगाम येतो, खरीप हंगामापूर्वी जून महिन्यात पाऊस पडायच्या आधी 7 ते 8 दिवसाआधी आपल्या जमिनीची नांगरणी आपण करतो आणि आपण सुटकेचा निश्वास टाकतो की आपण आता आपल्या जमिनीची नांगरणी केली. परंतु ही अशी घाईघाई केलेली किंवा कमी कालावधीसाठी केलेली नांगरणी आपल्या काय फायद्याची? एकंदरीतच खरीप हंगाम सुरू होण्यापूर्वी जर मार्च एप्रिल महिन्यामध्ये आपण जमिनीची खोल नांगरणी केली आणि आपली जमीन 1.5 ते 2 महिना चांगले तापू दिली तर बऱ्याच अंशी मला असं वाटतं की आपल्या जमिनीमध्ये असलेल्या किडींच्या अवस्था, रोगांच्या अवस्था ह्या प्रखर उष्णतेला म्हणजे उघड्या पडून त्या मरतील. आणि त्याचबरोबर आपला अनुभव आहे की जेव्हा ट्रॅक्टर नांगर असेल किंवा आपला साधा नांगर आपण जो शेतामध्ये वापरतो तो जेव्हा समोर चालतो तेव्हा त्या नांगरामागे निरनिराळे पक्षी, बगळे तिथे जमा होतात आणि त्या उघड्या झालेल्या मातीमध्ये जे काही किडींच्या अवस्था आहेत त्या टिपून आणि वेचून खातात. मित्रहो, या रसायन विरहित एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये नांगरणीला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. आणि या तंत्रज्ञानाचा, ज्या आपल्या वडिलोपार्जित जे ज्ञान आपल्याकडे आहे त्या ज्ञानाचा आपण जर योग्य पुरेपूर असा वापर केला तर निश्चितपणे आपण आपल्या पीक संरक्षणातील जो खर्च आहे, जो आपल्याला पुढे होऊ घातलेल्या हंगामामध्ये होऊ शकतो, तो आपण निश्चितपणे कमी करण्याच्या दृष्टीनं ही एक महत्त्वाची पायरी ठरेल असं मला वाटतं. त्यामुळे शेतकरी बंधूंनी आपलं पहिलं पीक काढल्यानंतर लगेच स्वच्छता मोहीम हाती घ्यावी, जमिनीची खोल नांगरणी करावी. स्वच्छता मोहीम करत असताना आपल्या शेतामध्ये पडलेला काडी कचरा तो वेचून तो तसाच जाळून न देता त्याचा वापर चांगलं कुजलेलं कंपोस्ट किंवा सेंद्रिय खत तयार करण्यासाठी करा. एकंदरीतच आपल्या शेतामध्ये असलेला काडी कचरा हे आपल्या शेतातीलच
म्हणजे आपलं ते एक प्रकारचं धन आहे आणि त्या काडी कचऱ्याचा वापर आपण आपल्या जमिनीचा संवर्धनासाठी, आपल्या जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी कसा करतो, त्या दृष्टीनं सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आणि या दृष्टीनं आपल्या शेतकरी बंधूंनी या नांगरणीचं महत्त्व विशेष करून समजून घेणं गरजेचं आहे. आता या पारंपरिक पद्धतींच्या बाबतीमध्ये जर आपण बोलायचं झालं तर दरवर्षी आपण जर बघितलं गेल्या 15-20 वर्षा आधीपासून म्हणजे जी आपली शेतीची पद्धत होती तर एकच एक पीक पद्धती आपली नव्हती. आपण दरवेळेला पिकांची फेरपालट करत होतो. तर आपल्याला या पिकांची फेरपालट करणं गरजेचं आहे. आता ज्या ज्या क्षेत्रामध्ये कापूस पिकाची लागवड होते, सोयाबीन पिकाची लागवड होते, ऊस पिकाची लागवड होते, तिथे वर्षानुवर्ष फक्त ती आणि तीच पिकं घेतली जातात. तर एकंदरीत या किडींच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीनं पिकांची फेरपालट करणं अतिशय गरजेचं आहे. आणि जेव्हा आपण शेती करतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपल्या पिकाची वेळेवर लागवड करणं आणि वेळेवर पेरणी करणं. कारण जर मी तुम्हाला ज्वारी पिकाचं जर उदाहरण दिलं तर ज्वारी पिकामध्ये खोड माशीचा प्रादुर्भाव होत असतो. एकंदरीतच जर या खोड माशीचा प्रादुर्भाव जर आपल्याला रोखायचा असेल तर आपण जर लवकर पेरणी केली तर बऱ्याच अंशी ज्वारीवरील खोडमाशीचा प्रादुर्भाव सुद्धा आपल्याला कमी करण्यास मदत होते. एकंदरीतच या पिकाची कोणत्याही पिकाची वेळेवर पेरणी करणं खूप गरजेचं आहे. कापूस पिकाच्या बाबतीत सुद्धा तसंच आहे. जर आपण पूर्व हंगामी कपाशीची लागवड केली, हंगामाच्या आधीच जर आपण लागवड केली मे महिन्यामध्ये, तर त्यातून निरनिराळ्या किडींचा प्रादुर्भाव होतो आणि त्याचंच फलित म्हणून आपण बघतो की कापूस पिकावरती या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्याचबरोबर या पारंपरिक पद्धतीमध्ये कीड व रोग प्रतिबंधक किंवा प्रतिकारक्षम वाणांचा वापर आपण केला पाहिजे. आता बऱ्याच वेळेला शेतकरी बंधू तक्रार करतात की तूर पिकामध्ये मर रोगाची लागण होते, मुळकूज रोगाची लागण होते किंवा त्यांच्या शब्दामध्ये बोलायचं झालं की त्या तुरीला उधळी लागते. एकंदरीतच हा उधळी लागण्याचा जो प्रकार आहे किंवा मर रोगाचा जो प्रकार आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे. तूर पीक ज्या बियाण्याची आपण लागवड करतो ते एक तर आपल्या पसंतीचं जे वाण असतं, ज्या वाणाचा रंग लाल आहे, कारण असं लाल बियाणंच तुरीचं आपण पेरणीसाठी वापरत असतो. आणि एकंदरीतच जी मारुती वाण आहे, हे जुनं मारुतीचं वाण आहे, त्याचा दाना लाल आहे आणि शेतकऱ्यांना त्या वाणावर एक असा विश्वास बसून गेलेला आहे की त्या वाणांचीच ते दरवर्षी लागवड करत असतात. परंतु काय झालेलं आहे की या मारुती वाणाला, तुरीच्या मारुती वाणाला ते रोग प्रतिकारक्षम ते वाण आता राहिलेलं नाही. त्यावरती मर रोग, मुळकूज रोग, वांज रोग यासारख्या रोगांचा त्यावर प्रादुर्भाव होतो आणि ही रोग मुळातच एक तर बियाण्यापासून होतात किंवा मग जमिनीपासून उद्भवतात. त्यामुळं आपल्याला कीड व रोग प्रतिकारक्षम वाणांची निवड करणं गरजेचं आहे. जसं तूर पिकाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर BDN 716 ही मर वांज रोगाला कमी बळी पडणारी अशी प्रतिकारक्षम वाण आहे, ज्याचा वापर आपल्या शेतकरी बंधूंनी करावा. आता पिकाची लागवड करत असताना ते शिफारशीत अंतरीवर लावणं गरजेचं आहे. जर पिकाची लागवड आपण जर दाट केली तर रस शोषण करणाऱ्या किडी, अळीवर्गीय किडींचा प्रादुर्भाव हा वाढू शकतो. त्यामुळं पिकाची लागवड ही शिफारशीत अंतरावर करणं गरजेचं आहे. पीक दाटणार नाही याची काळजी आपण घेणं गरजेचं आहे. आपल्या पीक पद्धतीमध्ये काही सापळा पिकं आहेत, त्या सापळा पिकांचा वापर आपण केला पाहिजे, ज्यामध्ये चवळी आहे, झेंडू आहे, एरंडी आहे, यासारख्या पिकांचा समावेश आपण केला पाहिजे. काही आंतरपिकं आहेत, तूर आहे, उडीद आहे, मूग आहे, यासारख्या आंतरपिकांचा सुद्धा आपण समावेश केला पाहिजे. काही मिश्र पिकं आहेत, ज्यामध्ये भगर, ज्वारी, मका यासारखी आपण मिश्र पिके घेऊ शकतो, जेणेकरून आपल्या शेतामध्ये पक्षी आकर्षित होतील आणि पक्षी आकर्षित झाले की मग ते आपल्या शेतात पिकावर आलेल्या ज्या अळीवर्गीय किडे आहेत त्या सहज टिपून आणि वेचून त्या खाऊ शकतील. आणि एकंदरीतच आश्रय पिकांची सुद्धा लागवड करणं गरजेचं आहे. जसं कापूस पिकामध्ये नॉन बीटी कपाशीची लागवड करावी आपण असं म्हणतो, तर अशा नॉन बीटी कपाशीची सुद्धा लागवड करणं गरजेचं आहे. कारण एकंदरीतच जे बीटी कपाशीचं तंत्रज्ञान आहे हे संपूर्णपणे त्या नॉन बीटी कपाशीच्या 10 ते 20% बियाण्यावरच ते अवलंबून आहे, विसंबून आहे, हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं किडींमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि एकंदरीतच आपण जे बघतोय की या नॉन बीटी कपाशीची लागवड गेल्या काही वर्षाआधी शेतकरी बंधूंनी केली नाही
आणि त्यातूनच या गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव आपल्याला कापूस पिकामध्ये होताना दिसत आहे. त्यामुळे कापूस पिकामध्ये बीटी कापसाची लागवड करत असताना सुद्धा नॉन बीटी कपाशीची लागवड करणं गरजेचं आहे. एकंदरीतच महाराष्ट्र शासनाने जे काही बीटी कपाशीची बियाणं आहेत त्या बीटी कपाशीच्या बियाण्यामध्येच आता नॉन बीटी कपाशीचं बियाणं मिक्स करून ते शेतकऱ्यांपर्यंत आता पुरवलं जातं आणि नाईलाजानं का होईना परंतु ते नॉन बीटी कपाशीचं बियाणं आपल्या शेतात पडत आहे आणि त्यातूनच या गुलाबी बोंडअळीमध्ये प्रतिकारक क्षमता निर्माण होण्यामध्ये अडथळा निर्माण होत आहे आणि एकंदरीतच ते आपल्या फायद्याचं ठरत आहे. आणि म्हणूनच आपण या कापूस पिकावर गुलाबी बोंडअळीचा जो प्रादुर्भाव आहे तो कमी होताना आपल्याला दिसत आहे. या पारंपरिक पद्धतीमध्ये आपण पक्षी थांब्यांचा सुद्धा वापर करत होतो, जो की आपण वापर करणं थांबवलेला आहे. आपल्या शेतामध्ये एकरी किमान 10 ते 15 पक्षी थांबे आपण उभारले पाहिजे. आता जेव्हा आपण किडीचं सर्वेक्षण करतो तेव्हा पिकाचे कीडग्रस्त रोगग्रस्त भाग जर आपल्याला दिसत असतील तर ते त्या अळीसह किडीसह आपण नष्ट करून ते त्याची विल्हेवाट लावली पाहिजे. आपलं शेत जे आहे ते तणविरहित ठेवलं पाहिजे. आता मी कापूस पिकाबद्दल बोललो की पीक हंगामाबाहेर घेणं हे टाळलं पाहिजे. प्रत्येक पिकाची प्रत्येक झाडाची एक शरीर रचना आहे. त्या शरीर रचनेनुसार ते झाड वाढत असतं. त्या शरीर रचनेनुसार त्याचं जे उत्पादन आहे ते उत्पादन येत असतं आणि आपण जास्त उत्पादन घेण्याच्या हव्यासापोटी जर ते पीक हंगामाबाहेर वाढवलं तर त्यातून वेगवेगळ्या किडींमध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होऊ शकते. वेगवेगळ्या किडी किंवा ज्या दुय्यम प्रतीच्या किडी आहेत त्या प्राथमिक स्वरूपाच्या होऊन त्यांचा उपद्रव येणाऱ्या काही वर्षामध्ये वाढू शकतो आणि त्यामुळं शेतकरी बंधूंनी एकच एक पीक वर्षानुवर्ष न घेता पिकांची फेरपालट सुद्धा करणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं. जेव्हा आपण खतांचा वापर करतो तेव्हा या खतांचा वापर करत असताना आपण आपल्या जमिनीचा माती परीक्षण अहवाल पाहिला पाहिजे. त्या माती परीक्षण अहवालानुसार आपल्या जमिनीला आवश्यक असलेली जी खतं आहेत नत्र स्फुरद पालाश किंवा इतर जी काही दुय्यम प्रतीची अन्नद्रव्य आहेत ती किती प्रमाणात लागतात त्यानुसार पिकनिहाय आपण या खताचं व्यवस्थापन केलं पाहिजे. जर नत्रयुक्त खतांचा वापर आपण पिकामध्ये जास्त प्रमाणात करत राहिलो तर काय होतं की त्यामुळे रस शोषण करणाऱ्या किडी आहेत, अळीवर्गीय किडी आहेत, त्यांचा प्रादुर्भाव हा वाढायला सुरुवात होते आणि एकंदरीतच या नत्रयुक्त खतांच्या वापरामुळे आपण बघतो की कापूस पिकावर किंवा सोयाबीन सारख्या पिकांवरती आता रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा वाढताना आपल्याला दिसत आहे. रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव जर पिकामध्ये वाढला तर त्यातून मग विषाणूजन्य रोगांची लागण आपल्या पिकाला होऊ शकते आणि आपल्याला माहित आहे की वनस्पतीवरील जे विषाणू आहेत त्यांना विषाणूजन्य रोग आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचं औषध नाही. त्यांना नियंत्रित करण्यासाठी त्यांना व्यवस्थापित करण्यासाठी कुठल्याही प्रकारची अशी पद्धती आपल्याजवळ नाही. त्यामुळं या नत्रयुक्त खतांचा वापर जर आपण काळजीपूर्वक केला तर आपल्या शेतामध्ये रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव हा वाढणार नाही. परिणामी आपलं पीक दाटणार नाही. पीक जर दाटलं नाही तर जी काही किडींची संख्या आहे ती प्रमाणापेक्षा जास्त वाढणार नाही आणि पीक जर आपण व्यवस्थित शिफारसीत अंतरावर जर ठेवलं तर एकंदरीतच आपल्याला ज्या मशागती करायच्या आहेत फवारण्या करायच्या आहेत त्या आपल्यासाठी सोयीचं होईल. आता शेतकरी बंधूंनो या मशागती पद्धतीमध्येच एक सगळ्यात महत्त्वाची जी पद्धत आहे जी आपल्या पीक संरक्षणासाठी खूप महत्त्वाची आहे. आत्ताच मी बोलता बोलता आपल्याला तूर पिकाचं उदाहरण दिलं होतं की या तूर पिकामध्ये मर रोग मुळकूज रोगाची लागण होते. एकंदरीतच जर आपण बियाणं पेरण्यापूर्वी बियाण्याची लागवड करण्यापूर्वी जर त्याला बीज प्रक्रिया केली तर निश्चितच आपल्या पिकाला कुठल्याही प्रकारचा रोगाचा प्रादुर्भाव होताना आपल्याला दिसणार नाही. त्यावर बऱ्याच अंशी किडींचं रस शोषण करणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आपल्याला कमी करता येईल. एकंदरीत जर आपण या बीज प्रक्रियासारख्या तंत्रज्ञानाकडे जर बघितलं तर आपण बघतो की कोणतंही बियाणं शेतकरी बाजारातून विकत आणतात. त्यानंतर त्या बियाण्यासोबत एखादी थायरमची पुडी किंवा एखाद्या बुरशीनाशकाची पुडी असते. बऱ्याच वेळेला ती पुडी न वापरता त्या बियाण्याला न चोळता तशीच धुऱ्यावर फेकली जाते. किंबहुना बरेच शेतकरी त्याचा वापर सुद्धा करतात. मग एखादी थायरमची पुडी त्यातलं ते औषध त्या बियाण्याला लावलं म्हणजे बीज प्रक्रिया झाली का? नाही. तर बीज प्रक्रिया करत असताना आपल्याला किमान 4 ते 5 घटक त्या आपल्या बियाण्याला लावणं गरजेचं आहे. त्याचं संस्करण करणं गरजेचं आहे. कारण आपल्या हिंदू धर्मामध्ये जर आपण बघितलं तर गर्भ आपण जे म्हणतो की एकंदरीतच गर्भसंस्कार जे आपण करत असतो हे गर्भसंस्कारासारखंच हे बीज प्रक्रियेचं तंत्रज्ञान आहे आणि बीज प्रक्रिया
ही जर आपण नीट समजून घेतली तर आपलं असं लक्षात येईल की आपल्या पिकाच्या सुरुवातीच्या अवस्थेमधील ज्या आपल्या फवारण्या आहेत त्या आपल्या निश्चित कमी होतील. मग आता बीजप्रक्रिया करत असताना कोणकोणते घटक आपण बियाण्याला लावू शकतो, त्यामध्ये सगळ्यात पहिलं जो आहे तो म्हणजे बुरशीनाशक, नंतर आपण कीडनाशक लावू शकतो आणि सगळ्यात शेवटी जैविक घटक जे आहेत रायझोबॅक्टेरिया, ज्यामध्ये आपण त्यांना म्हणू PSB म्हणू, रायझोबियम म्हणू, ॲझॅटोबॅक्टर म्हणू, यासारख्या जैविक घटकांचा वापर आपण करू शकतो. आता हा वापर करत असताना याचा सिक्वेन्स आपण लक्षात ठेवला पाहिजे. मग पहिले बुरशीनाशक लावायचं की कीटकनाशक लावायचं, हा गोंधळ आपल्याला उडू शकतो. त्यासाठी आपण एक सिक्वेन्स लक्षात ठेवा, एक अनुक्रम लक्षात ठेवा, तो म्हणजे FIR. F म्हणजे काय, तर फंगीसाईड, ज्याला आपण बुरशीनाशक म्हणतो. मग पहिले बुरशीनाशकच लावायचं, नंतर शिफारशीत इन्सेक्टिसाइड असेल, कीटकनाशक असेल तर ते कीटकनाशक लावायचं. I म्हणजे इन्सेक्टिसाइड आणि R म्हणजे रायझोबॅक्टेरिया, ज्याला आपण रायझोबियम, PSB वगैरे म्हणतो. आता बऱ्याच पिकांना आपण जर बघितलं, सोयाबीन, कापूस, तूर या पिकाला लेबल क्लेम असलेलं शिफारशीत बुरशीनाशक जे आहे ते म्हणजे कार्बॉक्झिन 37% अधिक थायरम 37% हे संयुक्त बुरशीनाशक आहे. 3 ते 4 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात त्याची बीजप्रक्रिया करायची असते. नंतर कीडनाशक, कापूस पिकाला मला वाटतं की सुरुवातीपासूनच कीटकनाशकाची बीजप्रक्रिया केलेली असते, त्यामुळे त्याचा रंग एकतर आपल्याला गुलाबी, लालसर किंवा निळा पाहायला मिळतो. त्यामुळं कापूस पिकाला परत कीटकनाशकांची बीजप्रक्रिया करणं गरजेचं नाही. परंतु सोयाबीन सारख्या पिकामध्ये जेव्हा आपण बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया केली, त्यानंतर आवश्यकता असेल तर ट्रायकोडर्माची सुद्धा आपण एक 15-20 मिनिटाचा ब्रेक घेऊन आपण त्याला बीजप्रक्रिया करू शकतो. त्यानंतर सोयाबीन पिकामध्ये जे कीटकनाशक आहे त्यामध्ये थायमिथॉक्झॅम 30% FS हे बीजप्रक्रियेसाठी शिफारशीत आहे. तर एकंदरीत 10 मिली प्रति किलो बियाणं या प्रमाणात जर आपण ते बियाण्याला संस्करण केलं तर सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जी खोड माशीचा प्रादुर्भाव या सोयाबीन पिकामध्ये होतो, तो प्रादुर्भाव आपल्याला बऱ्याच अंशी कमी करता येतो. म्हणून आपल्याला कीटनाशकांचा वापर फवारण्यातून करण्यापेक्षा काही 8-10 मिली या प्रमाणात प्रति किलो बियाणं या प्रमाणात लावून जर आपल्या पिकाचं जर आपल्याला संरक्षण करता येईल तर निश्चितपणे कमी रसायनांचा वापर करून आपण आपल्या पिकाचं संरक्षण हे वेगवेगळ्या किडींपासून आणि रोगांपासून करू शकतो. त्यामध्ये जर डाळवर्गीय किंवा तेलवर्गीय पिकं असतील तर त्याच्यासाठी रायझोबियम साधारणतः 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात लावायचं असतं. जर ज्वारी, कापूस, गहू यासारखी पिकं असतील तर त्यासाठी ॲझॅटोबॅक्टर 25 ग्रॅम प्रति किलो बियाणं या प्रमाणात सोडावं लागतं. आणि एकंदरीतच आपण ज्या आपल्या शेतामध्ये नत्रयुक्त खतांचा वापर करतो, तो नत्र आपण म्हणतो बऱ्याच वेळेला आपण जेव्हा शेतामध्ये युरिया टाकतो तर हा युरियातील नत्र बाष्पीभवनाने वाया जातो असं आपण म्हणतो. तर हा जो वाया जाणारा नत्र आहे याचं स्थिरीकरण करण्याचं काम हे ॲझॅटोबॅक्टर आणि रायझोबियम करत असतात. आता एकंदरीतच आपण युरिया टाकतो, त्याचबरोबर स्फुरदयुक्त खतं सुद्धा आपण शेतामध्ये टाकत असतो, जसे आपण सिंगल सुपर फॉस्फेट आहे. एकंदरीतच सिंगल सुपर फॉस्फेट जेव्हा आपण शेतामध्ये टाकतो तर ते पिकाला 25 ते 30 दिवसानंतर हळूहळू मानवायला लागतं. आज आपण टाकलं म्हणजे लगेच ते पिकाला मानवेल असं नाही, कारण हा जो स्फुरद असतो हा सहज न विरघळणाऱ्या स्वरूपात असतो. जो अविद्राव्य स्वरूपात असतो तो अविद्राव्य स्वरूपातील स्फुरद हा विद्राव्य स्वरूपात आणण्याचं काम हे PSB, ज्याला आपण स्फुरद विरघळणारे जीवाणू, फॉस्फरस सोल्युबिलायझिंग बॅक्टेरिया असं म्हणतो, ते लवकरात लवकर हा स्फुरद आपल्या पिकाला उपलब्ध करून देण्याचं काम करतात. त्यामुळं या PSBची सुद्धा आपण बीजप्रक्रिया करणं गरजेचं आहे. आणि एकंदरीतच अशा सर्व घटकांची बीजप्रक्रिया आपण जर आपल्या बियाण्याला केली तर निश्चित आपल्या शेतामध्ये एक चांगलं निरोगी बियाणं तिथे पडेल आणि ते निरोगी बियाणं पडल्यामुळे निश्चितच त्या बियाण्यापासून आपल्याला जो लाभ होणार आहे, जे उत्पन्न आपल्याला मिळणार आहे ते नेहमीपेक्षा जास्त मिळणार आहे आणि कमी खर्चिक मिळणार आहे. आता यांत्रिक पद्धतींच्या बाबतीमध्ये जर आपण बघितलं तर कीडग्रस्त भाग किंवा किडी हाताने वेचून त्या नष्ट करणे, रॉकेल मिश्रित पाण्यामध्ये नष्ट करणे, बऱ्याच वेळेला फळांना प्लास्टिकच्या पिशव्या आपण बांधतो, जसं की डाळिंबामध्ये रस शोषण करणारा पतंग असतो तर त्या पतंगापासून संरक्षण करण्यासाठी आपण फळांना कागदी पिशव्या बांधतो, प्लास्टिकच्या पिशव्या बांधतो. त्याचबरोबर कीड व रोगग्रस्त झाडांची पानं, शेंडे आपण कापून त्यांचा नाश करतो.
किंवा बऱ्याच वेळेला जी फळवर्गीय झाडं आहेत त्याच्यामध्ये खोडामधील जी किडी असतात त्या खोडातील किडींना मारण्यासाठी आपण तारेच्या साहाय्याने त्यांना एकतर टोचून मारतो किंवा मग त्याच्यामध्ये रॉकेलमध्ये बुडवलेला कापसाचा गोळा त्याच्यात आपण टाकून त्या किडीचं व्यवस्थापन करतो, नियंत्रण करतो. याला आपण यांत्रिक पद्धती म्हणतो. एकंदरीतच मशागतीय पद्धती आहेत, यांत्रिक पद्धती आहे. आता या यांत्रिक पद्धतीमध्ये जर आपण थोडं खोलात जाण्याचा प्रयत्न केला तर दोन पद्धती किंवा त्याचे महत्त्वाचे घटक, 3 घटक आपण समजून घेतले पाहिजे, ज्यामध्ये कामगंध सापळे आहेत, चिकट सापळे आहेत आणि प्रकाश सापळे आहेत. या यांत्रिक पद्धतीमध्ये म्हणजे रसायन विरहित कीड व्यवस्थापन करण्याचा एक अद्भुत असं त्याच्यामध्ये शक्ती आहे. आणि या यांत्रिक पद्धतीच्या माध्यमातून सुद्धा आपण बऱ्याच अंशी किडींचं व्यवस्थापन करू शकतो. मग त्या रस शोषण करणाऱ्या किडी असू द्यात, त्या पतंगवर्गीय, अळीवर्गीय किडी असू द्यात, या सर्व वर्गातील किडींचं व्यवस्थापन करण्याची क्षमता या कामगंध सापळ्यांमध्ये, चिकट सापळ्यांमध्ये आणि प्रकाश सापळ्यामध्ये आहे. एकंदरीतच जर आपल्याला या पिवळे चिकट सापळ्यांबद्दल जर माहिती घ्यायची असेल तर पिवळे चिकट सापळेच का वापरायचे? एकंदरीतच जी कीटकांची दृष्टी आहे आणि मानवाची दृष्टी आहे यामध्ये काही प्रमाणात साम्य आहे, परंतु फार मोठ्या प्रमाणात तफावत सुद्धा आहे. एकंदरीतच बहुतेक कीटकांमध्ये 2 प्रकारचे दृष्टीविषयक रंगद्रव्य असतात, ज्याला आपण कीटकांना बायोक्रोमॅटिक म्हणतो. म्हणजे त्याच्यामध्ये 2 प्रकारचे दृष्टीविषयक रंगद्रव्य असतात. माणसामध्ये ट्रायक्रोमॅटिक असतात. म्हणून मानव जो आहे तो कीटकांपेक्षा जास्त रंगांना ओळखू शकतो. आता जे कीटकांमध्ये 2 प्रकारचे रंगद्रव्य आहेत ज्याच्यातून त्यांना दृष्टी प्राप्त होते, त्यामध्ये हिरवा आणि पिवळा प्रकाश एक रंगद्रव्य शोषून घेतो. जो दुसरा रंगद्रव्य असतो तो निळा आणि अतिनील किरण शोषण करतो. आता यातला एक आपल्याला समजून घेतलं पाहिजे की कीटकांची दृष्टी ही मानवाच्या दृष्टीपेक्षा कशी सरस आहे. तर अतिनील किरण आपण उघड्या डोळ्याने बघितली तर आपल्या डोळ्यांना इजा होईल, आपल्या डोळ्याला हानी पोहोचेल किंवा ते आपण बघू शकणार नाहीत. परंतु कीटक मात्र जरी वेगवेगळे रंग पाहू शकत नसले तरी सुद्धा त्या रंगांचं रूपांतर ते अतिनील किरणामध्ये करू शकतात आणि तो प्रकाश शोषून घेऊ शकतात. एकंदरीतच आपल्याला लाल रंग, हिरवा रंग, निळा रंग, पिवळा रंग, जांभळा रंग या सगळ्या रंगांची आपल्याला ज्ञान आहे. परंतु कीटकांना मुळात लाल रंग ते पाहू शकत नाही. कीटक हे लाल रंग पाहूच शकत नाहीत. आणि रंग आंधळा जे माणसं असतात, आपण ज्याला नाईट ब्लाइंडनेस आजार झालेले जे व्यक्ती असतात, माणसं असतात, त्याप्रमाणेच कीटकांची जी दृष्टी असते ती मर्यादित असते, मर्यादित रंगांची असते. परंतु मी जसं सांगितलं, निरनिराळ्या रंगांच्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीच्या ज्या प्रतिमा आहेत त्या प्रतिमेचं रूपांतर त्या अतिनील प्रकाशामध्ये करतात आणि त्यांना समोर जे दिसतं ते पुसट असं दृश्य दिसतं, परंतु ते अंदाजाने तिथे मार्गक्रमण करतात. आणि विशेषतः हे उडणारे जे प्रौढ कीटक आहेत ते तेजस्वी पिवळा, निळा आणि पांढऱ्या रंगाकडे जास्त प्रमाणात आकर्षित होतात. आणि म्हणून या संशोधन किंवा जे विज्ञान आहे या विज्ञानाचाच फायदा घ्यायचा आपल्याला आणि त्यानुसारच आपल्याला पिवळे चिकट सापळ्यांचा वापर करायचा आहे. आता पिवळे चिकट सापळे आपण कोणकोणत्या किडीसाठी वापरू शकतो? निश्चितच जेवढ्या काही रस शोषण करणाऱ्या किडी आहेत, ज्यामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, त्यानंतर नागअळी असते ज्याला आपण लीफ मायनर म्हणतो, जी पाने पोखरणारी अळी असते, तिचे सुद्धा पतंग आकर्षित करण्याची क्षमता या पिवळ्या चिकट सापळ्यांमध्ये आहे. कांदा माशी आहे, फळमाशी आहे, काकडीवरील भुंगेरे आहेत, इतर चिलटेवर्गीय प्राणी आहेत, उडद्या भुंगेरे आहेत, कोबीवरील पांढरे पाखरू, फुलपाखरू आहे. या निरनिराळ्या किडींना आकर्षित करण्याची क्षमता या पिवळ्या चिकट सापळ्यांमध्ये आहे. फक्त हे पिवळे चिकट सापळे निवडत असताना तेजस्वी पिवळा किंवा सोनेरी पिवळा रंग असलेले चिकट सापळे आपण निवडली पाहिजेत. एकंदरीतच या रंगांकडे मोठ्या प्रमाणात किडी ह्या आकर्षित होत असतात आणि निळे चिकट सापळे सुद्धा आपण किडी व्यवस्थापनासाठी वापरू शकतो. आता बरेच शेतकरी बंधू फुलकिडे किंवा मग जे भाजीपाला वर्गीय जे पिकं घेणारे शेतकरी आहेत ते फुलकिडे आणि पाने पोखरणारी अळी ज्याला आपण लीफ मायनर म्हणतो, नागे अळी म्हणतो, या किडीपासून त्यांना खूप त्यांचं पिकांचं नुकसान होत असतं. अशा शेतकरी बंधूंनी निळे चिकट सापळे लावले तर त्यांना फुलकिडे आणि लीफ मायनर या दोन्ही किडींच्या व्यवस्थापनासाठी बरीच मदत त्यांना मिळू शकेल. आणि एकंदरीतच रस शोषण करणाऱ्या किडी असतील किंवा इतर किडी असतील त्यांच्या व्यवस्थापनासाठी लागणाऱ्या कीटकनाशकांच्या फवारण्या आपल्या किमान 2 फवारण्या तरी कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत.
आणि एकंदरीत निळे व पांढरे चिकट सापळे दोन्ही रंग जर आपण वापरले तर फुलकिडे, मावा कीड या मध्यम प्रमाणामध्ये आपण त्यांना आकर्षित करू शकतो. पांढऱ्या चिकट सापळ्यांचं सुद्धा एक विशेष वेगळं महत्त्व आहे, ज्यामध्ये उडद्या भुंगेरे किंवा भुंगेरे वर्गीय ज्या किडी आहेत त्यांना आकर्षित करण्याची क्षमता या पांढऱ्या चिकट सापळ्यांमध्ये आहे. परंतु एक ढोबळ मानानं चिकट सापळ्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर पिवळे चिकट सापळे आणि निळे चिकट सापळे आपण वापरले पाहिजे. पिवळे चिकट सापळे रस शोषण करणाऱ्या किडी, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, त्याचबरोबर पाने पोखरणारी अळी, लीफ मायनर असेल, फळमाशी असतील, या फळमाशीच्या व्यवस्थापनात सुद्धा या चिकट सापळ्यांचा, पिवळ्या चिकट सापळ्यांचा खूप मोठा फायदा आपल्याला मिळू शकतो आणि त्या दृष्टीनं शेतकरी बंधूंनी या चिकट सापळ्यांचा वापर करावा. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी एक संशोधन केलेलं आहे. 5 ते 6 वर्षांचं संशोधन यांनी पिवळ्या निळ्या चिकट सापळ्यांवरती केलेलं आहे आणि घरच्या घरी पिवळे चिकट सापळे, निळे चिकट सापळे कसे तयार करता येतील त्या संबंधित सुद्धा एक चांगलं संशोधन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी केलेलं आहे. घरच्या घरी हे पिवळे चिकट सापळे आपण तयार करू शकतो. बाजारामध्ये आपण जर बघितलं तर नाना प्रकारचे पिवळ्या रंगाच्या पिशव्या किंवा पिवळ्या रंगाचे पुठ्ठे आपल्याला पाहायला मिळतात. एकंदरीतच तेलाचे पिप्पे असतात रिकामे, ते जर आपण चिरून त्याचे 4 भाग केले तर त्याचा सुद्धा वापर आपण चिकट सापळे करण्यासाठी करू शकतो. त्याचबरोबर कार्डबोर्ड आहेत, फोम शीट्स आहेत, यांचा वापर आपण पिवळे चिकट सापळे तयार करण्यासाठी करू शकतो. परंतु डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी केलेल्या संशोधनानुसार जर आपण फोम शीटचा वापर केला, ज्या पिवळ्या रंगाच्या फोम शीट आहेत, ज्यामध्ये गोल्डन येलो किंवा ब्राईट येलो हे 2 रंगाचे जर शीट्स आपण घेतल्या तर बाजारामध्ये 4 बाय 8 फुटाचा अखंड पीस येतो. म्हणजे एक तुकडा 4 बाय 8 फुटाचा अखंड तुकडा येतो. त्याचे साधारणतः 15 बाय 30 सेंटीमीटर या आकाराचे जर आपण तुकडे केले तर 64 तुकडे आपल्याला मिळतात. म्हणजे एका शीटपासून, एका फोम शीटपासून जी पिवळ्या रंगाची आहे किंवा पांढऱ्या रंगाची आहे, तिला नंतर आपण पिवळा रंग देऊ शकतो, अशा फोम शीटपासून 30 बाय 15 सेंटीमीटरचे आपल्याला 64 तुकडे मिळतात आणि 30 बाय 40 सेंटीमीटरचे आपल्याला 36 तुकडे मिळतात. म्हणजेच एकंदरीत 1 एकरामध्ये जरी आपण 40 चिकट सापळे लावण्याचं जरी आपलं मन केलं तरी सुद्धा 1000 रुपयामध्ये आपण 40 किंवा एका एकराला लागणारे पिवळे चिकट सापळे तयार करू शकतो आणि हे चिकट सापळे आपण एकदा तयार केले तर 4 ते 5 वर्षांपर्यंत वापरू शकतो. हे या तंत्रज्ञानाचं महत्त्व आहे. कारण आपण बाजारातून जी चिकट सापळी विकत आणतो, ही चिकट सापळे आपल्याला 15 दिवस आपण शेतात लावली की त्या रंगाकडे बऱ्याच किडे आकर्षित होतात, त्यावर किडी सुद्धा चिटकतात. परंतु मग त्या किडी आपण हाताने काढायचा प्रयत्न केला, त्याला साधं पत्र्यानं घासलं तरी सुद्धा तो चिकट पदार्थ तिथून निघत नाही. कारण कंपन्यांना हा त्यांचा धंदा करायचा आहे. त्यांना ते चिकट सापळे एकदा तुम्हाला विकले की त्यांचं काम संपलं. परंतु आपल्याला ज्या घरच्या घरी पिवळे चिकट सापळे तयार करायचे आहे ते एकदा एकरी आपल्याला 1000 रुपये खर्च होईल, परंतु तो आपल्याला 4 ते 5 वर्षापर्यंत चालवता येतो. मग त्या अनुषंगानं बाजारामध्ये जी 4 बाय 8 फुटाची शीट येते, फोम शीट येते, हिची जाडी असते 3 mm ची जाडी असते, 4 mm ची जाडी असते किंवा 6 mm च्या जाडीमध्ये असते. तर 3 mm ची जर जाडी घेतली तर ते 1 ते 2 वर्ष टिकतात. 3 mm ची, 4 mm ची घेतली तर 4 ते 5 वर्षांपर्यंत आपण त्याचा वापर करू शकतो. 6 mm ची घेतली तर जास्त वर्ष आपण वापरू शकतो, परंतु मग आपला खर्च वाढतो. परंतु एकरी जर आपल्याला 1000 रुपये खर्चाच्या दृष्टीनं जर आपण नियोजन करायचं असेल तर 4 mm जाडीची फोमशीट आपण निवडली पाहिजे. मग त्यांचे आपल्याला आवश्यक असेल 30 बाय 15 किंवा 30 बाय 40 सेंटीमीटरचे तुकडे करा. जर पांढरी शीट मिळाली, पिवळी मिळालीच नाही तर त्याला गोल्डन येलो किंवा ब्राईट येलो पेंट विकत आणा. त्याला तो पेंट त्या टर्पेंटाईल ऑइलमध्ये टाकून त्याला मिक्स करून व्यवस्थित त्याला दोन्ही बाजूनं सकाळी एक हात मारायचा एका बाजूला, त्याच बाजूला संध्याकाळी 1 हात मारायचा, त्याला सावलीमध्ये सुकू द्यायचं. दुसऱ्या दिवशी दुसरा भाग सकाळी 1 हात मारायचा त्याला पेंटचा, त्याच दिवशी संध्याकाळी दुसरा हात मारायचा आणि त्याला 2 दिवस सावलीमध्ये फॅनमध्ये त्याला सुकवायचं. तो 2 दिवसामध्ये तुमचे पिवळे सापळे तयार होतात. आता राहिला चिकट पदार्थ, त्याला तुम्ही एरंडीचं तेल वापरू शकता किंवा पांढरं ग्रीस वापरू शकता किंवा मोटारचं खराब झालेलं ऑइल वापरू शकता. या 3 पैकी कोणत्याही चिकट पदार्थांचा वापर आपण करा. एरंडी वापरली तर आपल्याला फायदा होईल. फक्त एरंडी आणि पांढरं ग्रीस याचा आपल्याला बऱ्याच प्रमाणात या रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी चिकट पदार्थ म्हणून फायदा आपल्याला करता येईल.
त्याप्रमाणे मी जे सांगितलं की बाजारात पेटेंटेड ग्लू सुद्धा आहेत, परंतु ते एकदा वापरले तर तुमची ती शीट खराब होऊन जाईल, कारण त्याला एकदा कीटक चिटकले की ते मग सहजासहजी निघत नाही. परंतु हे जर आपण एरंडीचं तेल, पांढरं ग्रीस जर आपण लावून ते जर वापरलं, 7 दिवसानंतर आपण शेतात गेलो, पिकाच्या समकक्ष उंचीवर जर आपण ते चिकट सापळे लावले आणि 7 दिवसानंतर जर पाहणी केली तर सर्व शीट, पिवळी शीट आपल्याला किडींनी माखलेली दिसेल. मग अशा वेळेला काय करायचं? हे तंत्रज्ञान आपल्या कसं फायद्याचं ठरणार? तर ओला फडका घ्यायचा आणि तो चिकट सापळा पुसून घ्यायचा, परत त्याच्यावरती एरंडीचं तेल लावायचं, पांढरं ग्रीस लावायचं, आणि असं जोपर्यंत तुम्हाला हे तंत्रज्ञान वापरायचं आहे तोपर्यंत तुम्ही वापरू शकता. एकंदरीतच एकदा तुम्ही जर तो खर्च केला तर 4 ते 5 वर्षांपर्यंत तुम्हाला हा खर्च पुरू शकतो, आणि त्या माध्यमातून रस शोषण करणाऱ्या किडींच्या व्यवस्थापनासाठी व इतर किडींच्या व्यवस्थापनासाठी तुमच्या किमान 1 ते 2 फवारण्या कमी झाल्याशिवाय राहणार नाहीत. या अनुषंगानं आपल्याला रसायन विरहित कीड व्यवस्थापनाकडे हळूहळू वळावं लागणार, आणि हळूहळू आपल्या कीड व्यवस्थापन पद्धतीमधून हा रासायनिक कीटनाशकाचा घटक आपल्याला कसा बाद करता येईल याबद्दल आपल्याला लक्ष घालणं आहे. पिवळ्या चिकट सापळ्यानंतर आपण कामगंध सापळ्यांविषयी बोलत होतो. आता कामगंध सापळे हे आपल्याला कीड सर्वेक्षणासाठी खूप महत्त्वाचे आहेत. जसे पिवळे चिकट सापळे सुद्धा आपण कीड सर्वेक्षणासाठी वापरू शकतो. कामगंध सापळे जर आपल्याला कीड सर्वेक्षणासाठी वापरायचे असतील तर 5 कामगंध सापळे प्रति हेक्टर या प्रमाणात आपल्याला लावावं लागतात. मग सलग 2 ते 3 दिवस किती पतंग आपल्याला त्या प्रति कामगंध सापळ्यामध्ये दिसतात, त्यानुसार आपल्याला किडीचं व्यवस्थापन करणं सहज शक्य होतं. आता हे कामगंध सापळे म्हणजे नेमकं काय? तर प्रत्येक सजीव प्राण्यामध्ये नर आणि मादी आहेत. त्या प्रत्येक नर आणि मादीला एक विशिष्ट प्रकारचा वास असतो, जो की त्या वर्गातील प्राणीच तो वास त्याला कळू शकतो. मग तशाच प्रकारचा एक कामगंध, ज्या गंधाचा वास आल्यानंतर नर कीटक हे उत्तेजित होतात, आकर्षित होतात, आणि अशा त्या सापळ्यांमध्ये ते अडकले जातात, आणि अडकल्या गेले की आपल्याला त्यांना तिथेच मारायचं असतं. तर या कामगंध सापळ्यांचा वापर आपण आपल्या कीड व्यवस्थापनामध्ये आणि पीक संरक्षणामध्ये करू शकतो. बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामगंध सापळे आहेत. त्यामध्ये जॅक्सन सापळा, ज्याला आपण डेल्टा ट्रॅप्स म्हणतो, किंवा मग मॅकफेल ट्रॅप आहे, टेफ्री ट्रॅप आहे, मल्टील्यूड ट्रॅप आहे, त्याचबरोबर स्टेनरचा ट्रॅप आहे, बॉटल ट्रॅप आहे, किंवा चॅम्पचा सापळा आहे. बऱ्याच अंशी आता फनेल ट्रॅप्स आपण बघतो की कापूस असेल किंवा इतर जे अळीवर्गीय कीटक आहेत त्यांच्यासाठी आपण फनेल ट्रॅप्स मोठ्या प्रमाणात वापरतो. आता बऱ्याच देशामध्ये आता विद्युत चलित काही कामगंध सापळे अधिक प्रकाश सापळे असं दोन्हीच्या कॉम्बिनेशन मधून येत आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी आताच सौर ऊर्जेवर चालणारा सौर ऊर्जा चलित प्रकाश सापळा शोधून काढलेला आहे. एकंदरीतच या सगळ्या प्रकाश सापळ्यांचा आणि कामगंध सापळ्यांचा आणि पिवळ्या चिकट सापळ्यांचा वापर आपण कीड सर्वेक्षणासाठी आणि चांगल्या कीड व्यवस्थापनासाठी सुद्धा करू शकतो. त्यामुळं निश्चितच आपल्याला फवारण्याची जी संख्या आहे ती निश्चितच कमी होण्यास आपल्याला मदत होणार आहे. अद्यापपर्यंत आपण कुठल्याही रासायनिक कीटनाशकांच्या फवारणीविषयी सांगितलेलं नाही. बघा, एवढे पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. अजूनही आपल्याजवळ एक पर्याय अजून शिल्लक उरतो, तो म्हणजे जैविक कीड नियंत्रण. आपल्याला माहित आहे जीवो जीवस्य जीवनम हे निसर्गाचं अबाधित आणि अटळ असं चक्र आहे, जे आपण थांबू शकत नाही. ते फक्त निसर्गाच्याच हाती आहे. आणि आपण बघतोय की दिवसेंदिवस जैविक कीड नियंत्रणाचं महत्त्व संपूर्ण जगताला पटत आहे, आणि आपले सुद्धा शेतकरी आता या जैविक कीड नियंत्रणाकडे हळूहळू वळत आहेत. जैविक कीड व्यवस्थापन म्हणजे काय? तर याच्यामध्ये जे काही किडींवर उपजीविका करणारे मित्र कीटक आहेत, त्यामध्ये परोपजीवी मित्र कीटक आहेत, परभक्षी मित्र कीटक आहेत, यांचा वापर करून, किंवा मग जे किडींना रोग निर्माण करणारे आहेत त्यामध्ये जीवाणू आहेत, विषाणू आहेत, काही बुरशीजन्य आहेत, काही सूत्रकृमी आहेत, किंवा काही वनस्पतीजन्य कीटनाशकं आहेत, वनस्पतींपासून काढलेले कीटनाशकं आहेत, यांचा वापर करून जे आपण किडींचं व्यवस्थापन करतो याला आपण जैविक कीड व्यवस्थापन म्हणतो. आता प्राणी जगतामध्ये आपल्याला माहिती आहे की कीटकांचा वर्ग हा फार विशाल आहे, आणि साधारणतः 250 लाख वर्षापासून हे कीटक या पृथ्वीवरती आहेत, आणि त्यांचं वर्चस्व या पृथ्वीवरती अजून अबाधित आहे. कदाचित संपूर्ण मनुष्यजाती ही नष्ट होऊ शकते, परंतु हे कीटक नष्ट होणार नाहीत. आणि जे एका काळचे किंवा आतापर्यंतचे सगळ्यात हुशार आणि
ज्यांचं संशोधन सगळ्यात मोठं आहे, जे अल्बर्ट आइन्स्टाईन या शास्त्रज्ञाने सुद्धा सांगितलेलं आहे की ज्या दिवशी मधमाशा आपल्या पृथ्वीवरून लुप्त होतील त्यानंतर माणसाजवळ फार तर फार 4 वर्ष शिल्लक असतील आणि त्या 4 वर्षानंतर संपूर्ण मानवजाती आणि संपूर्ण सृष्टी सुद्धा संपुष्टात येऊ शकते. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, आपल्याला हानिकारक आणि मित्र कीटकांची ओळख असणं खूप गरजेचं आहे. जर आपल्याला शत्रू किडी आणि मित्र किडी जर ओळखता आल्या नाहीत तर निश्चितच आपल्याला त्यापासून खूप नुकसान होऊ शकतं. कारण एकंदरीतच आपण ज्या रासायनिक कीटकनाशकांच्या किंवा रसायनांच्या फवारण्या करतो त्यामुळे शत्रू किडी तर मरतातच, पण त्याबरोबर त्या शत्रू किडींवर उपजीविका करणारे किंवा शत्रू किडींचं 100% व्यवस्थापन करण्याची क्षमता असणारे जे काही मित्र कीटक आहेत त्या मित्र कीटकांचा सुद्धा जीव आपण घेतो. आणि एकंदरीतच त्यातूनच आपण जो बघतोय की निसर्गाचा समतोल हा बदललेला आहे, बदलत आहे. अन्न साखळी ही संपूर्णपणे आपण त्याच्यामध्ये हस्तक्षेप केल्यामुळं संपूर्ण प्राणी हतबल आपल्या मानवजातीपुढे झालेले आहेत. आणि एकंदरीतच मी जसं सांगितलं, जैविक कीड नियंत्रणामध्ये परोपजीवी कीटक आहेत. परोपजीवी कीटक म्हणजे काय? यजमानापेक्षा किंवा किडीपेक्षा आकाराने जो लहान असतो आणि तो त्या किडीच्या एका भागावर किंवा एका किडीवर उपजीविका करून घेतो त्याला आपण परोपजीवी मित्र कीटक म्हणतो. मग त्यामध्ये अंडी परोपजीवी मित्र कीटक आहे ज्याला आपण ट्रायकोग्रामा म्हणतो, किंवा कोपिडोसोमा कोहलेरी जो अंडी अळी परोपजीवी मित्र कीटक आहे. ॲपॅन्टेलिस ज्याला आपण अळी परोपजीवी मित्र कीटक म्हणतो. ब्रॅव्हकॉन ब्रेव्हिकॉर्निस जो आहे जो अळीचा बाह्य असा परोपजीवी मित्र कीटक आहे. एपिरिकॅनिया मेलॅनोलुका, आता जिथं आपण बघतो की शुगरकेन पायरिल्लाचा बऱ्याच मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो, त्या शुगरकेन पायरिल्लाचा सुद्धा पिल्ले व प्रौढ अवस्थेतील परोपजीवी मित्र कीटक ज्याला आपण एपिरिकॅनिया मेलॅनोलुका म्हणतो. म्हणजे असे निरनिराळे परोपजीवी मित्र कीटक आहेत. त्याचबरोबर काही परभक्षी मित्र कीटक आहेत. परभक्षी मित्र कीटक म्हणजे हा त्या शत्रू किडीपेक्षा आकाराने मोठा असतो आणि एकापेक्षा जास्त किडी त्याला जीवन जगण्यासाठी लागतात. त्यामध्ये लेडीबर्ड बिटल असतील ज्याला आपण ढाल किडा म्हणतो, क्रायसोपर्ला असेल ज्याला आपण मगरी अळी म्हणतो, किंवा डिफा ॲफिडिओरा किंवा सिरफिडची अळी असेल, बरेच परभक्षी कोळी आहेत. या सर्व परभक्षी कीटकांचा, मित्र कीटकांचा वापर आपण पीक संरक्षणामध्ये केला पाहिजे आणि त्यातूनच प्रभावी जैविक कीड नियंत्रण आपण करू शकू आणि रसायनांचा कमीत कमी वापर करून आपण आपल्या निसर्गाचा समतोलही राखू शकू, आपल्या पिकांचंही संरक्षण करू शकू आणि आपल्या मानवजातीचं सुद्धा संरक्षण आपण या त्या दुष्परिणामांपासून करू शकू. एकंदरीतच मी आपल्याला ट्रायकोग्रामाबद्दल बोललो. ट्रायकोग्रामा मित्र कीटक हा संपूर्ण जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा परोपजीवी मित्र कीटक आहे. मग कोणतंही पीक असू द्या ज्या पिकावरती अळीवर्गीय, पतंगवर्गीय, भुंगेरावर्गीय किडींचा प्रादुर्भाव होतो अशा किडींच्या व्यवस्थापनासाठी प्रजातीनिहाय आपण ट्रायकोग्रामाची निवड करू शकतो. आणि एकंदरीत प्रति हेक्टर आपल्याला 1 ते 1.5 लाख अंडी या ट्रायकोग्रामा मित्र कीटकाची सोडावी लागतात. आपण ट्रायको कार्डच्या माध्यमातून एकरी 3 ट्रायको कार्ड प्रति एकर या प्रमाणात आपण 4 ते 5 वेळा आपण त्याचं प्रसरण शेतामध्ये जर केलं तर जैविक पद्धतीनं सुद्धा आपल्याला किडीचं व्यवस्थापन करता येतं. आता ट्रायको कार्ड लावले तर निश्चित आपल्याला काय फायदा होणार आहे? तर ट्रायकोग्रामा हा अंडी परोपजीवी मित्र कीटक आहे जो शत्रू किडींची अंडी शोधून त्या अंडीमध्ये स्वतःची अंडी घालून अंडी अवस्थेमध्येच किडीचं, त्या शत्रू किडीचं तो नष्ट करतो. म्हणून या जीवो जीवस्य जीवनम या उक्तीचा वापर करून आपण जास्तीत जास्त मित्र कीटकांचा वापर आपल्या पीक संरक्षणामध्ये, कीड व्यवस्थापनामध्ये केला पाहिजे. आपल्या प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपल्या वाडवडिलाच्या पुण्याईनं, आपल्या पूर्वजांच्या पुण्याईनं एक तरी किमान कडुनिंबाचं झाड आपल्या शेतामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आणि या कडुनिंबाला आपण कल्पवृक्ष म्हटलेलं आहे. आणि आयुर्वेदामध्ये या कडुनिंबाचं कल्पवृक्ष म्हणून जी ओळख आहे ती आपण मात्र विसरत चाललेलो आहे. फक्त शेतात आपण त्या कडुनिंबाची झाडं हे आपल्याला सावलीपुरती मर्यादित आहेत. एखाद्या वेळेला पाऊस आला तर तेवढ्या निवाऱ्यापुरती ती मर्यादित आहेत. परंतु या कडुनिंबाचा वापर आपण प्रभावीपणे आपल्या पीक संरक्षणामध्ये करताना दिसत नाही. मित्रहो, कडुनिंबामध्ये जे काही पानं आहेत, त्याला लागणाऱ्या निंबोळ्या आहेत, त्याचं साल आहे किंवा त्याला लागणाऱ्या ज्या फांद्या आहेत, या मुळं आहेत, या सर्व भागांमध्ये आझाडायरेक्टिन, निंबिन आणि पिक्रिन यासारखे वेगवेगळे कीटकनाशकाचे गुणधर्म असलेले घटक आहेत. त्यामुळे या कडुनिंबाचा वापर आपण केला पाहिजे. बऱ्याच वेळेला आपला
आपल्याला भास होतो किंवा आपला गैरसमज होतो की बाजारामध्ये एवढे महागडी कीटकनाशक विक्रीसाठी आहेत, म्हणजे हजारो कीटकनाशकं बाजारामध्ये विक्रीसाठी आहेत. मग एवढी महागडी कीटकनाशकं वापरून सुद्धा आम्हाला किडीचं व्यवस्थापन होत नाही, किडीचं नियंत्रण होत नाही, तर मग या निंबोळी अर्कानं किंवा कडुनिंबापासून बनवलेल्या कीटकनाशकांमुळे आमचा काय फायदा होणार. परंतु हा आपला गैरसमज खूप चुकीचा आहे. कोणतंही कीटकनाशक हे किडींना फक्त एका मार्गाने नियंत्रित करतं, व्यवस्थापन करतं, ते म्हणजे ते विष आहे म्हणून. त्याच्याजवळ फक्त एकच महत्वाचा गुण आहे, तो म्हणजे तो विषारी आहे. परंतु या कडुनिंबाचा निंबोळी अर्क 5% निंबोळी अर्क जो आपण तयार केला, तर या 5% निंबोळी अर्कामध्ये 4 बहुगुणधर्मी असे त्याचे गुणधर्म आहेत. असे 4 गुणधर्म कोणते? तर कडुनिंबाचे आपल्याला माहिती आहे कडू चव आहे. जेव्हा आपण एखाद्या पिकावर या कडुनिंबाचा निंबोळी अर्क जेव्हा फवारतो, तेव्हा पिल्ले अवस्थेतील, अळी अवस्थेतील ज्या किडी आहेत त्या अशा फवारलेल्या झाडांवरती खात नाहीत, कारण की त्याचं तोंडाचं जे मॅन्डिबल्स असतात, त्यांचे जे दात असतात हे खूप कमकुवत असतात किंवा जास्त मजबूत नसतात, आणि त्यांना तो जो त्याची जी कडू चव आहे त्या कडू चवीमुळे तिथे ते खाणं पसंत करत नाहीत. पहिला मार्ग त्यामध्ये आहे, म्हणजे अँटीफिडंट आहे. त्यानंतर दुसरा जो मार्ग आहे, तर या कडुनिंबाच्या निंबोळी अर्कामध्ये आझाडायरेक्टिन, निंबिन जे घटक आहेत याला एक विशिष्ट प्रकारचा उग्रवास आहे. उग्रवासामुळे काय होतं, जेव्हा मादी पतंग अंडी घालण्यासाठी जाते तेव्हा अशा निंबोळी अर्क फवारलेल्या क्षेत्रामध्ये ती कधीच अंडी घालत नाही. कारण कोणत्याही आईला असं वाटतं की आपल्या बाळाचा जन्म हा चांगल्या ठिकाणी झाला पाहिजे. मग जिथे एकदम उग्र वास येतोय, थिमेट आणि फोरेट सारखा वास येत असलेल्या ठिकाणी कोणती मादी पतंग, मादी कीटक अंडी घालत नाही. आणि हा सगळ्यात महत्वाचा फायदा आपल्याला कडुनिंबाच्या निंबोळी अर्काचा होतो. त्यानंतर तिसरा मार्ग जो सांगितला मी आपल्याला, की आझाडायरेक्टिन आणि निंबिन हे विषारी आहेत, कीटकनाशकाचे सुद्धा गुणधर्म त्यामध्ये आहेत, आणि हे तिन्ही गुणधर्म त्यामध्ये असल्यामुळे बऱ्याच अंशी किडीचं व्यवस्थापन करण्यामध्ये हा कडुनिंबाचा निंबोळी अर्क आपल्या फायद्याचा आहे. आणि सगळ्यात उत्कृष्ट मार्ग जो कोणत्याही कीटकनाशकामध्ये नाही, तो म्हणजे किडींना वांझ किंवा किडींना वंधत्व आणण्याची क्षमता या कडुनिंबाच्या निंबोळी अर्कामध्ये आहे. म्हणजे जर आपण या निंबोळी अर्काचा वापर केला तर किडींना वांझ बनवण्याची क्षमता या निंबोळी अर्कामध्ये आहे. जेव्हा नराचं आणि मादीचं मिलन होईल आणि जेव्हा एखादा नर, वांझ नर किंवा वांझ मादी एकमेकाच्या संपर्कात येतील, त्यांचं जेव्हा मिलन होईल आणि जेव्हा मादी पतंग अंडी घालेल, तेव्हा त्या अंडींचं फलन होणार नाही, त्या अंडीतून पिल्ले बाहेर पडणार नाहीत, आणि एकंदरीतच या किडींची जी वंशावळ आहे ती आपल्याला नियंत्रणात आणता येईल. म्हणून आपण 5% निंबोळी अर्काची वापर आपल्या शेतामध्ये, आपल्या पिकामध्ये करणं अतिशय गरजेचं आहे. मग हा 5% निंबोळी अर्क तयार करायचा कसा? त्याला काही खूप मोठी मशिनरी लागते का? नाही. आपल्याला काय करायचंय, साधारणतः एप्रिल मे महिन्यामध्ये निंबोळ्या उपलब्ध असतात, त्या निंबोळ्या गोळा करून ठेवायच्या, त्या एका ठिकाणी साठवून ठेवायच्या. 1-2 क्विंटल निंबोळी आपण साठवण्याची क्षमता आपल्याजवळ असली पाहिजे. गोळा करून घ्यायच्या, त्या सुकवायच्या, नंतर त्या सुकवल्यानंतर त्याची पावडर करून घ्यायची. घरी जर एखाद्या ग्राइंडरमध्ये तुम्ही त्याला बारीक करू शकता, नाही शक्य तर खलबत्त्यात त्याला कुटून त्याचे सहज 6-7 तुकडे तरी करून त्याला कुटून घ्या. त्याची जेवढी शक्य असेल तेवढी त्याला बारीक करा आणि 5 किलो निंबोळी 9 लिटर पाण्यामध्ये टाका. आता एक द्रावण आपलं तयार होईल 9 लिटर पाण्याचं, ज्यामध्ये 5 किलो निंबोळीची पावडर आपण टाकलेली आहे. दुसऱ्या बाजूला एक स्वतंत्र भांडं घ्या, ज्यामध्ये 1 लिटर पाणी घ्या, आणि त्या 1 लिटर पाण्यामध्ये साधारणतः 200 ते 250 ग्राम कपडे धुण्याचं साबण आहे त्याचा चुरा टाका, किंवा मग कपडे धुण्याची पावडर आहे, निरमा, पतंजली, कोणती, फेनाहिलेना, वाच, कोणती जी असेल ती, कोणतीही कपडे धुण्याची पावडर 200 ते 250 ग्रॅम या प्रमाणात तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये टाका. ते तर द्रावण तुमचं लगेच मिश्रण होईल. हे द्रावण काडीच्या साह्यानं, जे निंबोळी पावडर टाकलेलं आहे ते 2-3 वेळा काडीच्या साह्यानं, काठीच्या साह्यानं ढवळत राहा. ते चांगलं मिक्स एकजीव झाल्यानंतर हे दोन्ही द्रावण 9 लिटरचं, ज्यामध्ये निंबोळी 5 किलो टाकलेली आहे, आणि 1 लिटर पाणी, ज्यामध्ये 250 ग्राम निरमा पावडर आपण टाकलेली आहे, दोन्ही द्रावण मिश्रण केल्यानंतर त्याचं वस्त्रगाळ करून घ्या, चांगल्या कापडातून त्याला गाळून घ्या. आपला 10 लिटर अर्क तयार होईल. 9 अधिक 1 लिटर अर्क, असा 10 लिटर अर्क तयार होईल. आता या 10 लिटर अर्काला गाळल्यानंतर प्रत्येकी या 10 लिटर अर्कातला 1-1 लिटर अर्क घ्या
9 लिटर पाण्यामध्ये पंपामध्ये टाका आणि फवारणी करा. 10 पंपाला लागणारं औषध जर तुम्ही निंबोळ्या गोळा करून ठेवल्या असतील तर 10 रुपयामध्ये 10 पंपाला पुरल इतकं औषध तुम्ही सहजरित्या तयार करू शकता. मला सांगा, एवढं बहुगुणी कीटकनाशक कोणतं बाजारात उपलब्ध आहे? फक्त आपला समज होतो, गैरसमज होतो की मी कोराजनसारखं किंवा मी म्हणजे 400 रुपयाचं 10 मिलीवालं कीटकनाशक आणलं, 1000 रुपयाचं 10 मिली कीटकनाशक आणलं आणि आता मला माझ्या पिकाचं मी संरक्षण करणार, तसं नाही. जेवढा आपण रासायनिक घटकांचा वापर आपल्या पिकांमध्ये करू आणि एकच एक पीक पद्धती आपण जर करू तर निश्चितच त्यामध्ये काळानुसार किडी येणारच आहेत, किडींमध्ये प्रतिकार क्षमता निर्माण होणारच आहे. किडी वाढत गेल्या तर आपल्याला फवारण्या करावाच लागणार आहेत. फवारण्या जर करत गेलो तर आपल्या जीवावर सुद्धा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, निसर्गावरही त्याचे दुष्परिणाम होतात, इतर प्राणी मात्रांवरती सुद्धा त्याचे दुष्परिणाम होतात. म्हणून शेतकरी बंधूंनो, आपण निंबोळी अर्काचा मोठ्या प्रमाणात वापर केला पाहिजे. अजूनही आपल्याला रासायनिक कीटकनाशकांकडे वळण्याची गरज नाही, कारण आपल्याकडे जैविक कीटकनाशकं आहेत. बरीच अशी जैविक कीटकनाशकं आहेत की ज्यांचा वापर आपण कीड व्यवस्थापनासाठी करू शकतो. त्यामध्ये परोपजीवी बुरशी, ज्याला आपण बुरशीजन्य कीटकनाशकं म्हणतो, त्यामध्ये बिव्हेरिया बेसियाना असेल, नोमोरिया रिले असेल, मेटॅरायझियम ॲनिसोप्ली असेल किंवा मग व्हर्टिसिलियम लेकॅनी असेल, अशी वेगवेगळी बुरशीजन्य कीटकनाशकं आहेत की ज्यांचा वापर आपण पीक संरक्षणामध्ये कीड व्यवस्थापनासाठी करू शकतो. बिव्हेरिया बेसियाना, नोमोरिया रिले, मेटॅरायझियम ॲनिसोप्ली हे आपण अळीवर्गीय आणि भुंगेरा वर्गीय किडींच्या नियंत्रणासाठी आपण करू शकतो. व्हर्टिसिलियम लेकॅनी जो आहे हा साधारणतः रस शोषण करणाऱ्या किडी, मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, पिठ्ठ्या ढेकून यासारख्या रस शोषण करणाऱ्या किडींसाठी त्यांच्या व्यवस्थापनासाठी आपण करू शकतो. म्हणून एकंदरीतच या बुरशीजन्य कीटकनाशकांचा वापर आपण केला पाहिजे, कारण हे बुरशीजन्य कीटकनाशकं जैविक आहेत. जैविक पद्धतीने ते किडीचं नियंत्रण करतात, पर्यावरणाला त्यांचा कुठलाही प्रकारची हानी ते पोचवत नाहीत. त्यानंतर बुरशीजन्य कीटकनाशकांप्रमाणेच परोपजीवी विषाणू, ज्याला आपण विषाणूजन्य कीटकनाशकं म्हणतो. आता आपल्याला माहीत आहे सध्या कोविड-19 कोरोना विषाणूची लागण संपूर्ण जगभरात आपल्याला पाहायला मिळत आहे आणि एकंदरीतच या कोरोना रोगावरती लस काढण्यात येणार आहे असं आपण बातम्यांमध्ये ऐकतो. एकंदरीतच आपलं असं लक्षात आपण घेतलं पाहिजे की विषाणूवरती जेव्हा आपल्याला लस शोधावी लागत असते किंवा विषाणूवरती जेव्हा औषध शोधावं लागत असतं तर ते तितकं सोपं काम नाही, तितकं सहज काम ते नाही आहे. म्हणून या कोविड-19मुळे आपण बघतोय की संपूर्ण जग या कोरोनाच्या विळख्यात आता सापडलेलं आहे आणि आपण निश्चितपणे त्यांच्यापासून वाचण्यासाठी आपण काय करू शकतो तर स्वतःचा बचाव करू शकतो. त्या दृष्टीनं किडींचं जर व्यवस्थापन आपल्याला करायचं असेल तर परोपजीवी विषाणूंची मदत आपल्याला घेता येते. निसर्गामध्ये काही विषाणू आहेत जे इतर बुरशीजन्य बुरशीप्रमाणे जीवाणूप्रमाणे सुद्धा किडींना मारतात, किडींचं नियंत्रण करतात. आणि या परोपजीवी विषाणूंचं एक वैशिष्ट्य आहे की ते फक्त विशिष्ट किडींवरच जगतात. जसं हा कोरोना हा जो फक्त मानवातून मानवाकडे पसरत आहे, एकंदरीत जर आपण घाटे अळीचा विषाणू जर फवारला तर तो घाटे अळीचंच नियंत्रण करेल. जर आपण लष्करी अळीचा जर विषाणू वापरला तर तो लष्करी अळीच्याच नियंत्रणासाठी मदत करेल. ऊसावरील खोडकिडीचा ग्रॅन्युलोसिस व्हायरस आहे, ग्रॅन्युलोसिस विषाणू आहे, त्याचा जर फवारणी आपण तिथे केली तर जैविक पद्धतीने ऊसावरील खोडकिडीचं तिथं आपल्याला जैविक पद्धतीने विषाणूच्या मदतीने आपल्याला व्यवस्थापन करता येऊ शकतं. निसर्गामध्ये परोपजीवी जीवाणू सुद्धा आहेत, ज्यामध्ये बॅसिलस थुरिंजिएन्सिस आहे, ज्याचे निरनिराळे कीटकनाशकं बाजारात उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या फॉर्म्युलेशनची ती कीटकनाशकं आहेत, त्याचा वापर आपण केला पाहिजे. फोटोरॅबिडस लुमिनिसन्स हा सुद्धा एक जीवाणू आहे जो की हेटेरोरॅबिडिस इंडिका या सूत्रकृमीच्या पोटामध्ये गटमध्ये आपल्याला तो पाहायला मिळतो. एकंदरीतच या निरनिराळ्या बुरशीजन्य, जीवाणूजन्य आणि विषाणूजन्य कीटकनाशकांचा वापर आपण पीक संरक्षणासाठी केला पाहिजे. म्हणजेच आपल्याला रसायनविरहित कीड व्यवस्थापन सहजरित्या कमी खर्चामध्ये करणं सुलभ होईल, शक्य होईल. आणि मग शेवटचा पर्याय म्हणून आपण रासायनिक कीटकनाशकांकडे पाहिलं पाहिजे. मग जर आपलं पिकाचं नुकसान होतच आहे, ते आपल्या नियंत्रणात येत नाही, मग अशा वेळेला जर शेवटचा पर्याय म्हणून जर आपण रासायनिक कीटकनाशकांकडे बघितलं तर मला असं वाटतं की सहजरित्या आपण या किडींचं प्रभावी व्यवस्थापन करू शकतो. मग या रासायनिक कीटकनाशकांचा वापर करत असताना सुद्धा आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे. काळजी घेत असताना आपण तिथे दिसत नाही. बऱ्याच वेळेला
बाजारातून जेव्हा आपण कीटकनाशक विकत आणतो, कीटकनाशकाची निवड कशी करावी हा सुद्धा प्रश्न आपल्या पुढे आहे. आपल्याला नाना प्रकारचे लोक आहेत जे नाना प्रकारचे आपल्याला मार्गदर्शन करत असतात. बऱ्याच अंशी ते चुकीचं असतं, बऱ्याच अंशी ते खरं सुद्धा असतं. परंतु केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांनी दिलेले लेबल क्लेम असलेले, यांनी शिफारस केलेले कीटकनाशकच आपण त्या त्या पिकनिहाय त्या त्या किडींसाठी वापरले पाहिजे. आता CIBRC वेबसाईट आहे, ज्या डिजिटल प्रत्येक, आता आपण बघतोय की जग या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सगळं जवळ आलेलं आहे. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुद्धा एवढं कोरोनाचं लागण असून सुद्धा आपण या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचू शकत आहे. निश्चित आपल्याला जे तंत्रज्ञान जे पुढे गेलेलं आहे त्याच्या माध्यमातून आपण कोणतीही माहिती सहज मिळू शकतो. तसंच केंद्रीय कीटकनाशक मंडळ फरीदाबाद यांच्या संकेतस्थळावर जाऊन जर आपण माहिती घेतली तर कोणकोणती अशी कीटकनाशकं आहेत, कोणकोणती बुरशीनाशकं आहेत, कोणकोणती तणनाशकं आहेत, कोणकोणती जैविक कीटकनाशकं आहेत, कोणकोणती प्लांट ग्रोथ रेग्युलेटर्स आहेत की जी आपण पिकांसाठी त्या त्या समस्येसाठी वापरू शकतो, त्याची इत्थंभूत माहिती आहे. त्याची शिफारशीत मात्रा आहे, किती पाण्यामध्ये वापरायचं, त्याचा वेटिंग पिरियड किती आहे, किती दिवस वापरल्यानंतर आपण थांबलं पाहिजे, ही सगळी माहिती आपल्याला वेगवेगळ्या संकेतस्थळावर उपलब्ध होऊ शकते. किंवा आपल्याला ते जमत नसेल तर मग कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ आहेत, कृषी विभागातील अधिकारी आहेत, यांच्याशी आपण संपर्क साधला पाहिजे आणि त्यांच्या माध्यमातून आपण योग्य तो माहिती त्यांच्याकडून आपण घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं जर कीटकनाशकं निवडत असताना आपल्याला एक माहिती असली पाहिजे की वेगवेगळी कीटकनाशकं बाजारात उपलब्ध आहेत. काही कीटकनाशकांवरती लाल त्रिकोण असतो, पिवळा त्रिकोण असतो, काहींवरती हिरवा असतो, काहींवरती निळा असतो. मग आपण कोणतं कीटकनाशक निवडलं पाहिजे? लाल त्रिकोण म्हणजे काय? लाल त्रिकोण म्हणजे सगळ्यात जहाल असं कीटकनाशक, म्हणजे जे आपल्या संपर्कामध्ये खूप कमी आलं, म्हणजे 0.1 ते 5 मिलीग्राम इतकं जरी आपल्या संपर्कात आलं तरी आपल्याला विषबाधा होऊ शकते. म्हणजे असं ते लाल त्रिकोण असलेलं कीटकनाशक जर आपण टाळलं तर. त्यानंतर पिवळा त्रिकोण असलेलं कीटकनाशक 5 ते 50 मायक्रोग्रॅम इतकं जरी ते कीटकनाशक आपल्या संपर्कात आलं तर आपल्याला विषबाधा होऊ शकते आणि हे अतिविषारी कीटकनाशक असतात. त्यानंतर निळा त्रिकोण असलेलं कीटकनाशक, ज्याला आपण मध्यम प्रतीचं विषारी कीटकनाशक म्हणतो, जे मध्यम विषारी आहे. मध्यम जरी असलं तरी विषारी आहे. मग याची आपण बघितलं 51 ते 500 ते 5000 मायक्रोग्रॅम याची विषकारकता असते. त्यानंतर हिरवा त्रिकोण 5000 पेक्षा जास्त, 5000 मायक्रोग्राम पेक्षा जास्त कीटकनाशक जर आपल्या संपर्कात आलं तर आपल्याला विषबाधा होऊ शकते. ही त्याची हिरवा त्रिकोण असलेल्या कीटकनाशकाची विषकारकता आहे. मग आपण कीटकनाशकं निवडत असताना आपण जर आपला जो उलटा क्रम आहे तो जर सोडला आणि जर आपण हिरवा त्रिकोण, निळा त्रिकोण, पिवळा त्रिकोण आणि लाल त्रिकोण असलेले कीटकनाशकं जर निवडली तर निश्चित आपण योग्य कीटकनाशकाची शिफारशीत प्रमाणामध्ये शिफारशीनुसार निवड करू शकू. त्यानंतर जे कीटकनाशकं आपण विकत घेणार आहोत ते परवानाधारक विक्रेत्याकडून विकत घेतली पाहिजेत. तो जो विक्रेता आहे तो परवानाधारक आहेत का? जे कीटकनाशकं आपण विकत घेत आहोत त्याचं पक्क बिल घेतलं पाहिजे. त्या कीटकनाशकाचं आवेष्टन किंवा त्याचं पॅकिंग कुठं लिकेज आहे का हे आपण पडताळून पाहिलं पाहिजे. कीटकनाशक विकत घेत असताना त्याचं लिफलेट त्या कृषी निविष्ठा विक्रेत्याकडून आपण घेतलं पाहिजे, ते वाचलं पाहिजे. त्यावर असलेल्या सूचना, त्याला काही अँटीडोट आहेत का, हे सगळी माहिती आपण ठेवली पाहिजे. त्यानंतर जेव्हा आपण कीटकनाशक घरी आणतो ते आपण कुठेतरी घरामध्ये ठेवून देतो. आपल्या घरामध्ये लहान बाळं असतात, ते तिथं खेळतात. बऱ्याच वेळेला त्यांना सुद्धा त्या लहान बाळांच्या संपर्कात ते जर आलं तर त्यांनाही विषबाधा होऊ शकते. कीटकनाशकं घरी आणल्यानंतर त्यांना साठवण्याची एक विशिष्ट जागा असली पाहिजे, जी लहान मुलाच्या अतिरेकीपासून वेगळी असली पाहिजे. कीटकनाशकं शेतात नेताना किंवा त्याची स्वतंत्र व्यवस्था आपण शेतातच केली पाहिजे, जिथे गुरे जनावरं जिथे जाणार नाहीत, जिथे इतर लोकांचा तिथे हस्तक्षेप होणार नाही. त्यानंतर फवारणीसाठी आपण शेतात गेल्यानंतर कीटकनाशकाचं द्रावण करत असताना तोंडाला मास्क असला पाहिजे, डोळ्याला चष्मा असला पाहिजे, हातामध्ये हातमोजे असले पाहिजे. कीटकनाशकाचं द्रावण तयार करत असताना डायरेक्ट पंपात न टाकता एक स्वतंत्र 1 लिटरचं भांडं घेऊन त्याच्यात एक माहीत असलेली पाण्याची मात्रा घेऊन त्याच्यात ते शिफारशीत कीटकनाशक टाकलं पाहिजे. ते काठीच्या साहाय्यानं ढवळलं पाहिजे. ते चांगलं ढवळल्यानंतर पंपात मिक्स केलं पाहिजे. नंतर फवारणी केली पाहिजे. फवारणी करत असताना अंगरक्षक कपड्यांचा वापर केला पाहिजे, ज्यामध्ये ॲप्रॉन आहे, मास्क आहे, चष्मा आहे, हातमोजे आहे, पायामध्ये गनबूट आहे.
या सर्व अंगरक्षक साधनांचा वापर करून आपण फवारणी केली पाहिजे. फवारणी करत असताना हवेच्या विरुद्ध दिशेने फवारणी न करता हवेच्या दिशेनं फवारणी केली पाहिजे, जेणेकरून हवेच्या विरुद्ध दिशेनं जर आपण फवारणी केली तर त्या फवाऱ्याचे तुषार सर्व आपल्या अंगावर उडतील. आपल्या जर अंगावर उडले तर आपल्याला फवारणी करताना जो घाम आलेला आहे त्या घामाच्या स्वरूपात ते आपल्या शरीरामध्ये पुन्हा शिरकाव करतील. आणि अशी कीटकनाशकं जी घामातून किंवा आपल्या त्वचेमार्फत किंवा श्वसनामार्फत जी आपल्या शरीरात जातात ती आपल्यासाठी खूप घातक ठरू शकतात. बऱ्याच वेळेला बरेच शेतकरी किंवा शेतमजूर फवारणी करता करता अर्धच काम सोडून त्यांची जेवणाची वेळ असते, जेवण करतात. अशा वेळेला फवारणीचं काम हाती घेतल्यानंतर संपूर्ण फवारणी संपेपर्यंत आपण कुठल्याही पदार्थाचं सेवन केलं नाही पाहिजे. तंबाखू असेल, मद्य सेवन असेल, या सर्व प्रकार आपण थांबले पाहिजेत. कारण एकंदरीतच जर आपली प्रकृती व्यवस्थित नसेल, जर आपण मद्यपान करत असू, जर आपण तंबाखू खाऊन जर फवारणी करत असू तर त्या अनुषंगानं आपल्याला या फवारणीच्या माध्यमातून विषबाधा होण्याची दाट शक्यता असते. मी तर एवढं आपल्याला म्हणेल की कोणी आपल्याला फवारणी दरम्यान पाणीही पिण्यास सांगितलं तरी सुद्धा ते आपण करणं टाळावं. फवारणीची वेळ ही सकाळी 7 ते 10 पर्यंत फार तर फार असली पाहिजे. दुपारी फवारण्या करून आपण घामाघूम होतो आणि त्या घामातूनच मोठ्या प्रमाणात बऱ्याच वेळेला आपला पाठीवरचा पंप हा गळका असतो, त्या पंपातील औषध सर्व आपल्या शरीराला चिटकतं. बऱ्याच वेळेला आपण ते स्प्रेडर्सचा वापर करतो, स्टिकरचा वापर करतो. ते स्टिकर्समुळे अजून ते शरीराला चिटकून राहतं, ते कीटकनाशक शरीरामध्ये भिनत जातं. ते भिनल्यानंतर ते रक्तामध्ये भिनतं. रक्तामध्ये भिनल्यानंतर त्याचा जेव्हा पुरवठा हा मेंदूला होतो, हृदयाला होतो, तेव्हा मग आपल्या हातातली परिस्थिती निघून जाते. आपण त्याच्यामध्ये कासावीस होतो. आपल्याला नको त्या यातना तिथे होतात. आणि एकंदरीतच जो फवारणी करणारा व्यक्ती आहे त्याच्या हातापायावर कुठेही जखम असता कामा नये. अशा व्यक्तीची जर आपण निवड केली की ज्याच्या हातापायावर जखम आहे तर त्या व्यक्तीच्या संपर्कात जर कीटकनाशकाचं ते द्रावण आलं तर ते कीटकनाशक त्याच्या शरीरामध्ये अजून जलद गतीने घुसू शकतं, त्याला विषबाधा होऊ शकते. बऱ्याच वेळेला फवारणी करताना आपला जो फवारणीचा पंप आहे त्याचं नोझल गच्च होतं, ते पॅक होतं, ब्लॉक होतं. अशा वेळेला तोंडाच्या साह्यानं आपण ते हवा फुंकून साफ करण्याचा प्रयत्न करतो. ते तसं न करता आपण तारेच्या साह्यानं, पिण्याच्या साह्यानं ते जो ब्लॉक झालेला आहे, जे गच्च झालेलं आहे ते आपण काढलं पाहिजे. एकंदरीतच या सुरक्षिततेच्या सर्व गोष्टी आपण सांभाळून घेतल्या पाहिजे. आणि कीटकनाशकांचा वापर हा लेबल क्लेमनुसार, शिफारशीनुसार केला पाहिजे. लेबल क्लेम म्हणजे काय? लेबल क्लेम म्हणजे एखादं जे कंपनी आहे, जी कंपनी एखादं कीटकनाशक किंवा जो काही प्रोडक्ट तुम्हाला देते त्या प्रोडक्टविषयी माहिती दिलेली असते की हे एखादं ए नावाचं कीटकनाशक आहे. हे ए नावाचं कीटकनाशक याचं कॉन्सन्ट्रेशन एवढं टक्के EC आहे. त्यानंतर हे या पिकांसाठी चालतं, या पिकांवरील या किडींसाठी चालतं, या पिकावरती या किडीसाठी एवढ्या प्रमाणात एवढ्या लिटर पाण्यामध्ये वापरत असताना ही काळजी घ्या. एकंदरीत त्याला आपण लेबल क्लेम म्हणतो. आणि जर लेबल क्लेम असलेले औषधं, कीटकनाशकं किंवा रसायनं जर आपण योग्यरित्या वापरले आणि त्या रसायनांपासून जर आपल्या पिकांना काही त्यांच्यावर दुष्परिणाम झाला तर लगेच आपण त्या कंपन्यावर सुद्धा दावा ठोकू शकतो. एवढं महत्त्व त्या लेबल क्लेमचं आहे. म्हणून शेतकरी बंधूंनी रासायनिक कीटकनाशकं असतील, रासायनिक बुरशीनाशकं असतील, रासायनिक तणनाशकं असतील, जैविक कीटकनाशकं असतील, बुरशीनाशकं असतील, काही जे असेल ते निवडत असताना लेबल क्लेमचा आधी माहिती घेऊनच आपण त्याचा वापर केला पाहिजे. आणि काही पिकांना जर लेबल क्लेम नसेल तर अशा वेळेला आपल्या अनुभवातून आपण काही कीटकनाशकांचा वापर आपल्या याच्यावर करू शकतो. परंतु हे असं करणं आपण टाळलं पाहिजे. निंबोळी अर्काचं महत्त्व मी तुम्हाला विशद केलं. निंबोळी अर्काचा वापर तुम्ही मोठ्या प्रमाणात करा. दशपर्णी अर्काचा वापर तुम्ही करा. 10 वनस्पती ज्याला शेळ्या मेंढ्या खात नाहीत त्यामध्ये कडुनिंब, या कडुनिंबाचेच 5 किलो पानं घ्यावे लागतात. निरगुडी आहे, बेशरम आहे, रुई आहे, करंज आहे, पपया आहे, त्यानंतर सीताफळाची पानं आहेत, गुलवेल आहे. या सगळ्या निरनिराळ्या 10 वनस्पतीची 2-2 किलो पानं घेऊन 200 लिटरच्या ड्राममध्ये आपण ते आंबून त्यामध्ये 1-2 किलो बेसन टाकून किंवा मग अजून त्यामध्ये 5 ते 10 लिटर गाईचं मूत्र, गाईचं 5 ते 10 किलो गाईचं शेण, हे असं करून तुम्ही त्याला आंबून त्याचं दशपर्णी अर्क सुद्धा तयार करू शकता, जीवामृत तयार करू शकता, पंचगव्य तयार करू शकता, बीजामृत तयार करू शकता. या सगळ्या वेगवेगळ्या आपल्या शेतातीलच वनस्पतींचा वापर करून आपण वनस्पतीजन्य कीटकनाशकांचा वापर करू शकता. मला असं वाटतं वेळ बराच मी आपला घेतलेला आहे. 1 तास 30 मिनिटं आपल्याला वेळ मिळालेला आहे. या कार्यक्रमामध्ये मी आपल्याला आधीच सांगितलं की
रसायन विरहित एकात्मिक कीड व्यवस्थापन व कीड सर्वेक्षण या विषयावर हे प्रशिक्षण आपण इथे आयोजित केलेलं होतं आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्या अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. या कार्यक्रमासाठी आज आपल्याला उपस्थिती ज्यांची लाभली होती ते म्हणजे आमच्या यवतमाळ जिल्ह्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आदरणीय नवनाथ कोळपकर साहेब, तसेच वसंतराव नाईक जैव कृषी तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता आदरणीय डॉक्टर एन.डी. पार्लावार सर, विभागीय कृषी संशोधन केंद्र यवतमाळ येथील सहयोगी संशोधन संचालक आदरणीय डॉक्टर प्रमोद यादगिरवार सर, तसंच कृषी विज्ञान केंद्र यवतमाळचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख आदरणीय डॉक्टर सुरेश नेमाडे सर यांची उपस्थिती आपल्याला लाभली. आणि मला असं वाटतं बरेच म्हणजे मंडळी या कार्यक्रमाला उपस्थित झाले असतील. ज्यांनी हे मार्गदर्शन ऐकलं, ज्यांनी लाईव्ह ऐकलं, त्यांच्या निश्चित ते फायद्याचं ठरेल असं मला वाटतं. आणि ज्यांनी काही कारणास्तव जे जॉईन होऊ शकले नाही, जे ऐकू शकले नाही, त्यांना सुद्धा मला असं वाटतं हा व्हिडिओ आता कदाचित सेव्ह होईलच, त्यांनी तो व्हिडिओ बघावा आणि एकंदरीतच आपले काही सूचना असतील त्या सूचना सुद्धा आम्हाला जरूर कराव्यात. आपल्याकडून आलेल्या ज्या सूचना आहेत त्या सूचनांचं आम्ही स्वागत करतो आणि त्यानुसार आम्हाला समजतं की आपल्याला कोणत्या विषयावर रुची आहे, कोणत्या विषयाबद्दल आपल्याला माहिती करून घेण्यात आवडतं. आणि या अनुषंगानं आपल्या माध्यमातून आपण या कमेंट बॉक्समध्ये आपल्याला हा प्रशिक्षणाचा कार्यक्रम कसा वाटला ते आपण निश्चित सांगा. अजून आपल्या काही सूचना असतील त्या आपण निश्चित सांगा. आता फेसबुक लाईव्हवर आपण आहोत. हा एकतर्फी कार्यक्रम कदाचित आपल्याला वाटला असेल, परंतु मला असं वाटतं की आपले प्रश्न मी इथं जाणून घेण्याची माझी इच्छा होती, परंतु काही कारणास्तव आपण ते जाणून घेऊ शकलो नाही. परंतु निश्चितच आपण झूम ॲप आहे किंवा जे आपले प्रशिक्षण असतील आपण मोठ्या संख्येनं नेहमी जुळत राहा. एका शेतकरी बंधूंनी विचारलं होतं की गिव्ह द डिटेल्स ऑफ येलो मोझॅइक. आता एक सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न आहे असं मला वाटतं की विषाणू आहे, कोणताही विषाणू आहे, तो वनस्पतीवरील असू द्या, प्राणीमात्रावर असू द्या. आता वनस्पती किंवा पिकांवरील विषाणूंच्या बाबतीत जेव्हा आपण बोलतो तेव्हा हे विषाणू काही आपोआप आपल्या शेतामध्ये येत नाही. मग तो कोरोनाचा विषाणू असेल, तो काही स्वतः कोणाजवळ जात नाही. जोपर्यंत आपण त्याला आमंत्रित करत नाही तोपर्यंत विषाणू हा वनस्पतींवरती सुद्धा येत नाही. मग या विषाणूला वनस्पतींपर्यंत आणणारे घटक कोणते? मग हवा आहे, पाणी आहे, किंवा मग त्यानंतर कीटक आहेत, बरेच रस शोषण करणाऱ्या किडे आहेत, ज्यामध्ये मावा, तुडतुडे, पांढरी माशी, फुलकिडे, विशेषतः मावा आणि फुलकिडे, मावा आणि पांढरी माशी हे या वेगवेगळ्या विषाणूंचं वहन करून ते जेव्हा झाडावर उपजीविका करतात तेव्हा त्यांच्या सोंडेतून त्या झाडावरील तो रस पिताना तो जो विषाणू आहे तो नकळत त्यांच्याकडून सोडला जातो. मग तो विषाणू तिथेच त्याची वाढ होते, तो मोठ्या प्रमाणात एका झाडापासून दुसऱ्या झाडावर स्थलांतरित होतो. आणि एकंदरीतच या विषाणूचं जर आपल्याला चांगलं प्रभावी नियंत्रण करायचं असेल तर आपल्याला रस शोषण करणाऱ्या किडींचं व्यवस्थापन करायचं आहे. रस शोषण करणाऱ्या किडींचं व्यवस्थापन करायचं असेल तर आपल्याला निंबोळी अर्काचा वापर करावा लागेल. आपल्याला आपलं शेत तणमुक्त ठेवावं लागेल. आपल्या शेताचा बांधा हा स्वच्छ ठेवावा लागेल. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट करायची आहे ती म्हणजे पिवळे चिकट सापळे लावायचे आहेत. मोठ्या संख्येनं लावा. जरी एकरी आपण सांगत असू 40 प्रति एकरी तुम्ही पिवळे चिकट सापळे लावायचे आहेत, तुम्ही 50 लावा. आपल्याला काही खर्च नाही, कारण पिवळ्या चिकट सापळ्यांवर एकदा आपण खर्च केला तर मला असं वाटेल की तो फवारणीपेक्षा कितीतरी प्रमाणात कमी आहे. त्या अनुषंगानं मोठ्या प्रमाणात पिवळे निळे चिकट सापळे तुम्ही वापरत राहा. आणि निश्चित कडुनिंबाच्या निंबोळी अर्काची जर फवारण्या तुम्ही 1-2 काढल्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये, पिकाचं निरीक्षण करत राहा. बऱ्याच वेळेला विषाणूच्या बाबतीमध्ये जेव्हा वेळ निघून गेलेली असते तेव्हा आमच्यापर्यंत येतं. आपले जेव्हा विषाणू एखाद्या पिकावरती विषाणूचा प्रादुर्भाव व्हायला होतो, संक्रमण सुरू होतं, तेव्हा इक्का दुक्का झाडावर कुठेतरी आपल्याला दिसत असेल तर ते असं झाड तोडून वेळीच ते जर आपण नष्ट केलं तर तो त्याचा प्रसार तिथे थांबेल आणि एकंदरीतच या विषाणूपासून आपलं संपूर्ण पीक आपण वाचवू शकू. म्हणून मी आपल्याला जो सांगितला की पीक संरक्षणाचा एकमेव पाया आहे कीड सर्वेक्षण. जर तुम्हाला कीड सर्वेक्षण जमत असेल तर निश्चितपणे तुम्ही प्रभावी किडीचं व्यवस्थापन हे करू शकता. निंबोळी अर्क हा किडींपुरताच मर्यादित नाही, हा रोगांचंही व्यवस्थापन करण्याची क्षमता या कडुनिंबाच्या निंबोळी अर्कामध्ये आहे. आणि मला असं वाटतं
की आपल्या शेतकरी बंधूंनी स्वावलंबी झालं पाहिजे. आपल्या शेतकरी बंधूंनी जास्तीत जास्त मार्केट किंवा बाजाराच्या फंदात न पडता आपण स्वयंभू स्वतःला कसं करू शकू, आपल्या शेतात असलेला काडी कचरा, आपल्या शेतात असलेले वेगवेगळी झाडं, त्यांचा वापर आपण पीक संरक्षणासाठी कसा करू शकू, या दृष्टीनं जर आपण निश्चित मार्गक्रमण केलं तर मला असं वाटतं आपल्याला कोणालाही दोष देण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि निश्चित जे आपलं उन्नत शेती आणि समृद्ध शेतकरी किंवा आपल्या आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचं जे आपल्याला एक लक्ष्य आहे की शेतकऱ्यांचं उत्पन्न आपल्याला दुप्पट करायचं आहे, त्या अनुषंगानं आपण शेतकऱ्यांचं उत्पन्न सुद्धा दुप्पट करू शकू. आणि मला खात्री आहे की जेव्हा आपला भारत देश जेव्हा आपण कृषीप्रधान देश आहे असं म्हणतो आणि खऱ्या अर्थानं जेव्हा हा कृषीप्रधान देशातील सर्व शेतकरी जेव्हा स्वयंभू होतील, संपन्न होतील, त्या दृष्टी खरोखर आपण किंवा आम्ही शास्त्रज्ञ आपल्या काहीतरी कामी आलो असं आम्हाला समाधान वाटेल. आणि निश्चित शेतकरी बंधूंनो, आपण जो मला 1.5 तासाचा वेळ दिला, माझे त्रासाचे 2 शब्द, माझं लांबलेलं भाषण आपण ऐकलं, खूप मोठेपणानं आपण ऐकलं आणि त्याबद्दल मी आपला मनस्वी आभारी आहे. आणि आपल्या काही समस्या असतील त्या आपण निश्चित कळवा. आपले काही सल्ला असेल तो निश्चित आपण सांगा. वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन लागलं ते आपण सांगा. आणि मी आता सर्वांची रजा घेतो. सर्वांचे आभार. आपलं प्रेम असंच असू द्या. धन्यवाद.